सगळ्या जन्मांतराच्या इन्फॉर्मेशन्स सेव्ड आहेत. मागच्या जन्मात समजा जी माझी बहीण होती ती ह्या जन्मी माझी बायको आहे, तर जे आमचं निर्भया हत्याकांड झालं. पण असं जर म्हटलं मी की निर्भयाला ते इथे जन्म घेण्या अगोदर तिच्या आत्म्याला हे माहीत होतं की माझ्याबरोबर हे सगळं घडणार आहे, तर कारण पर्पज तर आपणच घेऊन येतो. माझे हे हाल होणं आवश्यक आहे असं तिला बहुतेक वाटलं, म्हणून हे सगळे त्रास तिने भोगले. पूर्ण प्युरिटीमध्ये इथे शरीर थांबूच शकत नाही. दॅट इज द आन्सर. जर एखाद्या व्यक्तीचा पहिलाच जन्म हा असेल आणि तोच मनुष्य जन्म असेल तर मग त्याचा तर काहीच रेकॉर्ड नसणार. तर मग अशी व्यक्ती तुमच्याकडे आली तर तुम्हाला हे कळतं का हा त्याचा पहिलाच जन्म आहे किंवा याचा काही रेकॉर्ड्सच नाही आहे. काही आजार असतात, स्पेसिफिकली काही गंभीर आजार असतात, कॅन्सरसारखे असतात. हे आजार नक्की कशामुळे होतात आणि त्याच्या पाठीमागं आकाशिक रेकॉर्ड्स कसं काम करतात, आकाशिक रेकॉर्ड्स नक्की काय आहे आणि मी जे आजारांबद्दल बोलतोय हे कसं कॅरीओव्हर होतं, किंवा तुम्ही त्या लोकांना कसं काउंटर करता की जे म्हणतात हे अंधविश्वास आहे किंवा हे असं होऊ शकत नाही, याचं प्रमाण काय, याच्या पाठीमागे पुरावा काय. पुरावा स्वागत आहे चंदनजी TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? ऑल गुड. अरे वा, म्हणजे आज आपल्याला त्या एनर्जीने बोलता येईल जी एनर्जी आपल्याला ह्या पॉडकास्ट आणि ह्या विषयासाठी आवश्यक आहे. विषय आहे पुनर्जन्माचा. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, 8व्या अध्यायामध्ये 6वा श्लोक कदाचित, बट टू बी प्रिसाईज. त्यामध्ये असं सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी की बहुतांश आपले लास्ट मृत्यू समयचे जे विचार असतात तसेच आपल्याला पुढच्या जन्मी योनी प्राप्त होते किंवा ते विचार कॅरी ओव्हर होतात. काय होत असेल नक्की, कसले विचार कॅरी ओव्हर होतात, काय कर्म असले असतात की आपले की ज्या पुढच्या जन्मावर सुद्धा त्याचा अफेक्ट होतो. काही आजार असतात, स्पेसिफिकली काही गंभीर आजार असतात, कॅन्सरसारखे असतात, आपण तर डिस्कस करणारच आहोत. हे आजार नक्की कशामुळे होतात आणि त्याच्या पाठीमागं आकाशिक रेकॉर्ड्स कसं काम करतं, किंवा त्याबद्दल तुम्हाला प्राणिक हिलिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि आकाशिक रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही काम करतात गेल्या कित्येक वर्षांपासून. तर लोकांना आकाशिक रेकॉर्ड हा शब्दसुद्धा नवीन आहे. तर माझ्या ऑडियन्ससाठी थोडंसं तुम्ही सिम्पल भाषेमध्ये त्यांना समजेल असं थोडक्यात सांगू शकता का की आकाशिक रेकॉर्ड्स नक्की काय आहे आणि मी जे आजारांबद्दल बोलतोय हे कसं कॅरी ओव्हर होतं. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल इथे आमंत्रित केल्याबद्दल. ॲक्च्युली मला माफ करा, माझी मराठी एवढी चांगली नाही आहे. इट इज कोकणी याला ॲसेंट असणार आहे, काही शब्द पण कोकणी नसणार आहे, पण ती मराठी ऐकायला गोड पण वाटते. कारण मला ती सावंतवाडीची भाषा वगैरे मस्त जमते आणि मला आवडते पण ॲक्च्युली. पण तुझे पॉडकास्ट मी भरपूर बघितले आहेत ॲक्च्युली, आणि मला पण वाटलं होतं कधी तुझ्या पॉडकास्टवर जावं म्हणून, पण योगायोग असा झाला की आमचं दोघांचं बोलणं झालं आणि मी हा क्षण आलं आहे आणि हे जगतोय. सो आकाशिक रेकॉर्ड इज बेसिकली आपल्याला स्टोरी काय सांगतात की चित्रगुप्त असतो, त्याच्याकडे लेखाजोखा असतो पूर्ण, आणि तिथे आपले सगळे पापकर्म म्हणा किंवा कसलेही कर्म म्हणा ते रेकॉर्डेड असतात, आणि त्याच्या अकॉर्डिंगली चांगले जर कर्म असेल तर चांगला हे भेटतं तुम्हाला, जर निगेटिव्ह कर्म असेल तर तुम्हाला निगेटिव्ह भेटतं, असं काहीतरी आहे ते. सो ते बुक ॲक्सेस करणं म्हणजे चित्रगुप्ताने लिहिलेलं आहे ते कुठेतरी आहे, त्याला ॲक्सेस करणं म्हणजे आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करणं असं म्हणतात. पण मग कधी प्रश्न पण पडतो की कॅथलिक धर्मामध्ये आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये काहीतरी नाहीच आहे, ते चित्रगुप्त पण नाही आणि यम पण ह्या गोष्टी नाहीच आहे. मग ते पण करतात की आकाशिक. ओके. आणि कॅथलिक धर्मामध्ये तर पुनर्जन्मांचा हेच नाही आहे, बेजच नाही आहे. ओके. त्यांना ते असे एंजल वगैरे शब्द वापरतात. हां, फरिश्ते म्हणणार, ते इस्लामिक लोक फरिश्ते म्हणणार, हे एंजल्स म्हणणार. पण डेफिनेटली जन्मजन्मांतर किंवा इन्कार्नेशन्स किंवा पूर्वजन्म जे आहेत हे सायंटिस्टने पण प्रूव्ह केलेले आहेत. कित्येक खूप मोठा स्टडी पण चालू आहे त्याच्यावर. डेफिनेटली भरपूर अशा केसेस पण आहेत की लहान एक मूल जे ॲक्च्युली माझं काय झालं होतं, मी इकडचा नाही आहे,
अशी स्टोरी आहे, माहिती आहे ना, ते रेकॉर्डेड आहे ते एक ॲक्च्युली. शांती देवीची एक स्टोरी आहे, हो एक्झॅक्टली. ती तर खूप फेमस आहे लोकांना. हो. So ती नेऊन गेली ना तिथे आपल्या पहिलेच्या ॲड्रेसवर, सगळं काय सांगितलं, एवढं पतीचं नाव, माझा मृत्यू कसा झाला, ती नक्की आपण एक दिवशी कव्हर करू ती गोष्ट. ॲक्च्युली काय त्यामध्ये तिने इंटिमेट गोष्टी सुद्धा आपल्या नवऱ्याबद्दल नवऱ्याने विचारलं, सो ते पण सांगितलं. म्हणजे एवढा प्रूव्हन आहे आणि सायंटिस्ट खूप लोक त्याच्यावर शोध करतायत अजून आणि आहे. सो ॲक्च्युली काय होतं की पुनर्जन्म हा कन्सेप्ट आहे. सो डेफिनेटली आता जर समजा तुमचे काहीतरी तुम्हाला काही त्रास होत आहे, म्हणजे ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स मी कुणाला म्हणणार की समजा एक विवाहित कपल आहे, त्यांना मुलं बाळ होत नाही, हा ब्लॉक आहे. कुणाचं लग्नच होत नाही, हा ब्लॉक आहे. पैशांचे वांदे पडलेत, कर्जबाजारी वगैरे, हा ब्लॉक आहे. ह्या ब्लॉकसाठी तिथं जावं आणि चेक करावं काय ॲक्च्युली होता तो प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे मी आता मी हे दिवस बघतोय किंवा हे भोग भोगतोय. ओके, असं म्हणून. ओके. सो इट इज बेसिकली मी मागच्या माझ्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे की लोक म्हणतात की लायब्ररी आहे, त्या लायब्ररीकडे जा, तिथं तुमचं बुक असेल, ते हे वाचा, ते वाचा, सगळं सांगत. टू बी व्हेरी फ्रँक, मी लास्ट माझ्या पॉडकास्टमध्ये पण ते रिव्हील केले. आता जे व्ह्युअर्स आहेत ते नवीन आहेत माझ्यासाठी, म्हणून परत एकदा रिव्हील करतो. आपल्या इथे सेंटरमध्ये एक पिनियल ग्लँड आहे, तो अँटिना आहे आमचा. ओके. तो कनेक्ट करतो आपल्याला युनिवर्सशी, डिवाइन पॉवरशी, जी एक अलौकिक शक्ती आहे, ज्याला आकार नाही आहे, निराकार म्हणतो आपण. युनिवर्स म्हणा, कॉस्मॉस म्हणा, काहीही म्हणा त्याला तुम्ही, नाव द्या देव म्हणून, व्हॉटेवर. त्या शक्तीकडे जोडण्याचं जो लिंक आहे ना, आणि त्याचं साधन पाहिजे ना, आपल्या सीम असतो. कोणती गोष्ट कनेक्ट करायला टूल पाहिजे असतं, तुमचं टूल आहे. यू कॅन से इट इज अ सीम. सीमला पण मेमरी असते, पण हे आपलं हार्ड डिस्क आहे. हे तर सगळ्या जन्मांतराच्या इन्फॉर्मेशन्स सेव्ड आहेत. बापरे, हे सेव्ड आहेत. आता काय थर्ड आयचा वगैरे कन्सेप्ट काढतो ना आपण, इट इज समवॉट रिलेटेड बट नॉट ॲक्च्युली. पण म्हणा तुम्ही, जोपर्यंत आपल्याला काय ते त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती येत नाही तोपर्यंत म्हणू शकता. बट इट इज नॉट द थर्ड आय, बट तो इधर सेंटरमध्ये असतो. सो आकाशिक रेकॉर्डवाला ॲक्च्युली त्याचे पिनियल ग्लँड ॲक्सेस करतो. ओके. म्हणून ही माहिती त्याला कळते. ओके. तुम्ही म्हणजे तुमच्या समोर एखादा व्यक्ती जेव्हा असतो, जो आकाशिक रेकॉर्ड बघण्यासाठी इंटरेस्टेड असतो, तुम्ही त्या ग्लँड थ्रू त्याला कम्युनिकेट करता थोडक्यात. हो, कारण ग्लँड थ्रू म्हणा किंवा तो ॲक्सेस करणं, त्याचा हार्ड हे नक्की कसं केलं जातं? म्हणजे लोकांना हे खूप जड होत असेल कदाचित. हो, पण एवढं इझी नाही आहे ते. ओके. इट इज नॉट. त्याच्यासाठी काय इनपुट लागतात? की समजा मला माझा आकाशिक रेकॉर्ड चेक करायचे, मी तुमच्याकडे आलो, तर मी काय काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे किंवा मी काय अप्रोच घेऊन यायला पाहिजे तुमच्याकडे? इनपुट्स काय लागतात? मी तर माझ्या क्लायंटला सांगतो, तुम्ही मला काहीच सांगू नका, तू फक्त तुमचा प्रॉब्लेम सांगा. बरं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे तुम्ही आकाशिक रेकॉर्ड करायला आलात, किंवा का वाटतं की तुम्ही आकाशिक रेकॉर्ड करावं, असं म्हणून त्यांना विचारता. तो प्रॉब्लेम सांगतात. मग मला तो पूर्ण बॅकग्राऊंड सांगा. मी म्हणतो नको. बरं. बॅकग्राऊंड जर तुम्ही सांगितलं तर मी काय सांगणार. आणि मी सगळ्यांचेच आकाशिक डायरेक्ट करत नाही. मी म्हणतो की सेशन पहिला बुक करा. सेशनमध्ये जर बोलणं होईल ना, मला वाटलं की ते आकाशिक रिक्वायर्ड आहे तिथे, तरच आकाशिक करणार मी. कारण ते ती एवढं इझी नाही आहे. त्या रिअलमध्ये जाणं हे नॅचरल नाही आहे. याला नॅचरल पद्धत म्हणू शकत नाही आम्ही कुणाकडनं तरी हेल्प घ्यावी लागते, डिव्हिनिटीकडनं हेल्प घ्यावी लागते. उगाच तिथं मजा म्हणून जाता येत नाही. ओके. ओके. ते तुम्हाला सुद्धा हे जो कोणी आलेला आहे ना, त्याला सुद्धा काहीतरी निगेटिव्ह कर्म देऊ शकतो. ही लोक सांगणार नाहीत, काही लोक सांगणार नाहीत. आता मार्केट झालं आहे त्याचा. सो जर गरज असेल तरच जा. बरं. जर ते एवढं इझी असतं किंवा ते आपण फिरून येऊ, जाऊन बघू, सहज असं काय तर कोणी करू शकला असता. बरोबर ना. एका माणसाने तर मला थेट विचारलं, मला म्हणजे प्रॉब्ली तो प्रश्न नाही आला, पण आता विसरायच्या अगोदर, समजा मी विसरलो तर मग सांगता येणार नाही, असं टॉपिक आलेला आहेच. सो मला विचारलं, मी आकाशिक झाल्यानंतर त्या माणसाने मी त्याला सांगितलं सगळं काय असं असं होतं, हे सगळं होतं. पण त्याच्या भावानं काय केलं की त्याच्या किडा टाकला त्याच्या डोक्यात, आणि त्याने मला प्रश्न केला, परत फोन केला, आणि
आकाशिकमध्ये ते नाव गाव वगैरे कुठल्या जन्मातला कुठला कोण होता त्याचं नाव काय होतं ते पण सांगतात ना, तुम्ही नाही सांगितलं. मी म्हणलं तू काय करणार आहेस त्याचं? बरोबर. तुला जर कळलं की बाबा ते नाव आणि कोण आहे तू काय करणार आहेस? तुला तुझं कन्सेप्ट मी क्लिअर केला आहे. तर नाव गाव आणि कुठला हे ते आता तू काय करू शकणार? तिथं जाऊन येणार का तू? नाहीच पॉसिबल ना. रिलेशन हां हे सांगणं शक्य हो शक्य आहे, शक्य आहे. ती एक स्टोरी सांगतो, मला आठव मग. बरं. सो ते कारण ते गरजेचं नाही आहे. आता समजा आणि त्या व्यक्ती असतात, त्या व्यक्ती त्या मागच्या जन्माच्या इथेच कुठेतरी असतात. ॲज अ सोल ग्रुप आम्ही ट्रॅव्हल करतो ना. ओके. ती लोक असतात. सो हा म्हणतो काय की बाबा त्या व्यक्तीचं नाव, एक व्यक्ती आलेली संदर्भात, त्याच्याकडे काहीतरी वाईट झालं होतं असं म्हणून. सो तुम्ही त्याच्याबद्दल वगैरे काय सांगितलं नाही. मी म्हटलं जेव्हा आम्ही आपले सोल पर्पजेस आपण डिसाईड करतो वेगळ्या रिअलमध्ये ॲज अ आत्मा, मग इथे येतो. आल्याबरोबर आपल्याला सगळे सोल पर्पजेस सगळं काय कशी काय विसर पडते सगळे का? म्हणून काय रिझन असणार ना, काहीतरी स्पेसिफिक रिझन. हा देवानं असं का केलंय बरं की बाबा हां ते का बरं का माहीत आहे. आता मी त्याला सरळ विचारलं की बाबा तुला जर माहीत पडली ही व्यक्ती तीच होती ज्याने तुझ्याबरोबर रॉंग केलेलं आहे, आता जर तो तुझा खरा मित्र आहे, एकदम जीवलगा आहे, तुझा बर्ताव बदल चेंज होणार ना. अशीच एक गोष्ट सांगितली होती की जर तुम्हाला एखादा तुमचा मृत्यूची तारीख कळली तर तुम्ही काय जगणार आहे. जर रोजचे दिवस जर तुम्ही बघताय तर तुमचा जगण्याचा रस निघून जाईल. किंवा तुम्हाला सांगितलं की ह्या व्यक्ती तुमचा दुश्मन होता, एक्झॅक्टली नातं खराब. पॉईंट नाही नातं खराब होत. तो त्या काळचा हे होता, हे लेसन्स आहेत. आता त्यावेळी तुम्ही रॉंग केलं होतं, आता तो चांगलं करतोय तुझ्याशी ना, बिकॉज ही इज लर्निंग हिज लेसन्स, ही इज डुईंग समथिंग. पश्चाताप म्हणजे काय किंवा त्याचे भोग बघतोय, वॉट एव्हर यू से. सो ते सांगणं गरजेचंच नाही आहे आणि त्यातून काहीतरी रॉंग होणार. आता येऊया मुद्द्याकडे. आपण विसरतो का मागच्या जन्मात समजा जी माझी बहीण होती ती ह्या जन्मी माझी बायको आहे तर ओके का कसं कर बाबा, संसार कसा होईल? त्यासाठी आम्ही विसरतो ह्या गोष्टी. तुम्ही सांगत पण नाही इंटेन्शनली. हां ते सांगत नाही मी. गरजेचं असलं तरच मग डिफरंट असला तर कन्सेप्ट तर प्रॉब्लेमनुसार तशी एक गोष्ट सांगतो. कोकणीचा माझा फर्स्ट पॉडकास्ट गोव्यामध्ये झाला. बरं. त्याच्या अगोदर आय वॉज नॉट प्रॅक्टिसिंग आकाशिक रेकॉर्ड्स. खरंच सांगतो मी तो कट्टर प्राणी किलर आहे. बरं. सो प्राणी किलर म्हणून माझ्या काय उपलब्ध्या आहेत, मी केलं आहे भरपूर काम. आकाशिकमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता. शिकलेलो क्युरॉसिटीसाठी, एवढा इंटरेस्ट नव्हता. टेलिपॅथी करायचो. आय टू एन्जॉय द टेलिपॅथी, जनावराकडे बोलणं वगैरे सगळं ते. सो पॉडकास्ट झाल्यानंतर एवढे कॉल यायला लागले, त्यांना वाटायला लागलं की बाबा हा गोव्याचा कोणतरी असा, आणि ह्या विषयावर गोव्याचा बहुतांश मला वाटत नाही कोणीतरी बोलला आहे असं म्हणून. एवढी यांना क्युरॉसिटी, फोनावर फोन, एकदम भरपूर फोन यायचे मला. सो सगळ्यांचे फोन मी घ्यायचो. हां बरं ठीक आहे. सगळे सांगायचे मला माझा आकाशिक करायचा आहे, किंवा बरं वाटलं आम्हाला हे कन्सेप्ट. आम्ही नॉर्थलाच बघत होतो किंवा गोव्याच्या बाहेरच बघत होतो. कुणीतरी गोव्याचा आहे आणि ती आपुलकी असते ना, मग सहज काहीतरी आपण शेअर करून जातो. मग असं व्हायचं. एक कॅथलिक माणूस होता, त्याने सेशन बुक केलं आणि माझ्यावर सेशनची लाईन लागली. ॲक्च्युली 3 दिवस कंटिन्युअस बिझी झालो. म्हणजे सेशन सकाळी बसतो तर संध्याकाळी 7 वाजता उठाय, एवढं सेशन्स बुक होते. पहिलं सेशन ह्याचं होतं. मी तर प्रॅक्टिस करत नाही, कसं होणार सगळं असं म्हणून मी माझ्या मास्टरला कॉन्टॅक्ट केला. माझे मास्टर्स म्हणजे माझे ॲक्च्युअल गुरु डॉक्टर क्लिफ चालदाना, ते चेन्नईला असतात. सो त्यांना कॉन्टॅक्ट केलं. मास्टर म्हटलं मी प्राणी किलिंग म्हणजे प्रोमोट करायला बघतोय, हे लोक माझ्याकडनं आकाशिक करून घेत आहेत. मास्तर एकच म्हणाले, तू काय करायला बघतो? सर्व्हिस ना, लोकांचं चांगलं करायला, लोकांचं भलं करायला, त्यांना मदत करायला. माध्यम कुठलाही असू दे, तू कर ना. म्हटलं ठीक आहे, तुम्ही आशीर्वाद द्या, मी करतो. मग झालं आणि बसलो. त्याचा प्रॉब्लेम होता की तो एक कॅथलिक जरी असला ना, कॅथलिक ॲक्च्युली मोठे सावकार असतात आपल्या इकडे गोव्यामध्ये, त्याला आपण भाटकार म्हणतो. सो ह्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. पण त्याचे वडील वारले ना त्याच्यानंतर ना सगळे प्रॉपर्टीज वगैरे डिस्प्यूटमध्ये गेले.
कसं काहीतरी म्हणजे त्याच्या वडिलांचे कोणीतरी निघाला आणि काय ते कोणाकडे तरी साईन मारलेले ॲग्रीमेंट, कोर्ट कचेरी वगैरे तसं. आणि ह्याचे खायचे वांदे. बरं. बाहेर गावी युजली ती लोक काय बाहेर फॉरेनला वगैरे जातात, तिथे पण फॅमिलीसाठी हा जायला पाठीमागे बघतोय, असं काहीतरी पाठीपुढे करतोय. सो मला करायचं आहे, कधी माझं सॉर्ट आउट होणार असं म्हणून. कॅथलिक असल्या कारण युजली येत नाही लोक, पण ह्याला भरपूरच प्रॉब्लेम होता. मी बघितलं ह्याचं असं असं झालं होतं. म्हणजे ह्याने एका मुलीला त्याच्यावर प्रेम प्रकरण झालं होतं आणि लग्न करायचं आहे म्हणून पैशासाठी कमवायला फॉरेन कंट्रीला गेला, पण तिथं काय सेट नाही झालं. पण ह्याचं काय झालं की ह्याने तिथे कोणातरी एका ग्रीन कार्डच्या ह्याच्यामध्ये एका तिकडच्याच मुलीबरोबर लग्न केलं आणि तिथं सेटल झाला. बरं. इथं ही मुलगी जी होती ती एकदम दारिद्र्य आली, हिला आजारी पडली आणि वारली. तो कर्ज होता त्याच्यावर. आणि असं म्हणून एक नाव सांगितलं मी, एक लेडीचं नाव, आणि झालं. आणि माझे काय सोल्युशन्स वगैरे जे काय होते ते त्याला सांगितलं. झालं तर त्या बाजूनं आवाजच येत नाही. फोनवर होता ते सेशन्स, हे सगळे फोनवर, नॉर्मल फोनवर, कारण मी फिजिकली घेत नाही. ओके. सो फोनवर याचा आवाजच येत नाही. हॅलो हॅलो, हां असं काहीतरी आलं. तू ऐकतोस ना? हो ऐकतो सर. काय झालं? जेव्हा तुम्ही नाव घेतलं ना, तो माझ्या अंगात एक शॉकचा संचार झाला. असं काहीतरी बिजली कडकली असं काहीतरी. म्हणजे असं का झालं? तुम्ही जे नाव घेतलं आहेत ना, त्या माझ्या सासूबाई आहेत. हां. म्हटलं, आणि त्याला सांगितलं होतं मी, ती व्यक्ती तुझ्या ह्या लाईफमध्ये आहे आणि बघतेय तुला, हे त्याला सांगितलं होतं मी. आणि मला जे नाव आलं ते नाव सांगितलं होतं मी. म्हणजे ती त्याची सासू, ती लास्ट जन्मातली त्याची वाईफ होती. हो. आणि तो मग इन्सिडेंट सांगतोय मला. आमचं जेव्हा म्हणजे आताची बायको जी आहे त्याच्याबरोबर लव्ह अफेअर होतं ना, तिची आई सतत हिला विरोध करायची, त्याच्याकडे लग्न करू नको, त्याच्याकडे लग्न करू नका, तो सोडून जाईल तुला. ओके ओके. हे त्याने हा सांगतोय मला, म्हणजे तो सोडून जाईल तुला, त्याच्याकडे लग्न करू नको असं काहीतरी असं म्हणून. आणि लास्ट म्हणजे तोपर्यंत ना, शी वॉज नॉट इन सपोर्ट विथ हिज सन इन लॉ. मुलगी दिली आहे म्हणून मुलीला सपोर्ट करण्यासाठी ती बरोबर होती. मी म्हटलं जा आणि से सॉरी टू हर. म्हणजे सॉरीनं तुझं होणार नाही काही, पण तिला पण करणार नाही. ती म्हणणार का सॉरी, सोडून दे, फक्त सॉरी म्हण. ज्याला कुठल्या कनेक्शनला ते समजायचं असेल तर समजून जाईल ते, त्या रिअलना म्हणा, त्या आत्म्यांना म्हणा, असं काहीतरी. आणि नेमकी ती वालांकानीला गेली होती. त्याच्या झाल्यानंतर मग मला एक एवढा फीडबॅक नाही आला आहे. सो ती पहिली केस होती. म्हणजे हे सगळं टाक जुळतं आहे, हे सगळं जुळतं आहे असं म्हणून. आणि हे होतात, रेफरन्स येतातच काहीतरी. सो आपण ना कधी पॉडकास्टर विचारतात काय त्याचा पुरावा आहे असं काहीतरी, मी विचारणारच होतो की याच्या पाठीमागे पुरावा काय. हां, पुरावा. किंवा तुम्ही त्या लोकांना कसं काउंटर करता की जे म्हणतात हे अंधविश्वास आहे किंवा हे असं होऊ शकत नाही, याचं प्रमाण काय. आणखीन एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट इन द सेन्स हाच घडलेला केसच सांगतो, त्याच्यावरनं काहीतरी उघडवते की बघा. ओके. एक मुलीने फोन केला. माझे अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात ॲक्च्युली. सो माझं दुसरा व्यवसाय पण आहे, मी डेकोरेटर आहे. मी गोव्यामध्ये इव्हेंट्सचं काम करतो, मी पार्टी होस्ट पण आहे. सो मला दररोज नाही भेटत मी. सो माझे खाली असतात त्या दिवशी मी बसतो आणि कंटिन्युअस बसतो. म्हणजे सकाळी सेशन्स ते रात्री 8पर्यंत होतात माझे सेशन्स. म्हणजे आय ट्राय टू कवर मॅक्सिमम पीपल हू आर देअर इन क्यू. सो त्या मुलीने अपॉइंटमेंट घेतला होता आणि असं झालं की मला फोन केला, माझं लग्न जुळत नाही आहे. सो माझं पुढचं प्रश्न मी करत नाही ॲक्च्युली, प्रश्न ऑटोमॅटिकली तोंडातून येतात. युजली काय असतं की आतापर्यंत एवढी प्रॅक्टिस झाली की तिथं न जाताच प्रॉब्लेम सांगताच काहीतरी डोळ्यामध्ये दृश्य दिसतात, काहीतरी आवाज येतो, काहीतरी नंबर दिसतो, असं काय असतं. सो मी तिला घरात कोण कोण आहेत. सो आई आहे, वडील आहे, एक छोटी बहीण आहे, मी थोरली आहे. सो लग्न होत नाही असं म्हणून त्यासाठी केलं. काय ब्लॉक असणार काय म्हणून. म्हटलं तुमच्या घराच्याबद्दल काही वाद आहेत का. हो, म्हणजे काका आणि ह्याच्याबद्दल वाद आहेत की तरी इशू. आणि त्यांना डाऊट होता की ती लोक ह्याच्यावर ब्लॅक मॅजिक करतायत म्हणून.
ओके. सो काहीतरी करणी वगैरे असं आहे आणि त्याच्यामुळे लग्न होत नाही का असं म्हणून मी बरं करतो म्हटलं. स्टार्ट केलो. ते एक रंग दे बसंती मूवीमधला तो कुणाल, हां हां, उंच हां हाईटवाला तो. हाईटवाला तो, हां, ते अशफाक काहीतरी role हां केला तो त्याने. रोल केला हां, बघा हां, तो. करेक्ट. त्याचं आडनाव माहीत नाही कुणाल आहे तो. सो ओके, आपण त्याचा फोटो पॉपअप करू. हां, सो तो जो आहे ना त्याचा फेस आला डोळ्यासमोर. त्याच्यासारखा दिसणारा फेस. ऑलमोस्ट तोच आला, ऑलमोस्ट त्यासारखा दिसणारा असं म्हणू शकतो. तो आला म्हणजे तो नसणार आहे, त्याच्यासारखा दिसणारा कोणतरी असेल. ओके. तो रेफरन्ससाठी तो फोटो येतोय. बरोबर. सो असं झालं की ह्या मुलीनं त्याला डिच केलं होतं हम्म. कधी एका जन्मी. हम्म. सो त्यासाठी ह्याचे कर्स होते त्याच्यावर. ओके ओके. सो ही वॉज भरपूर त्याला म्हणजे असं काय म्हणतो ना आपण श्राप सोडणं वगैरे, हेट्रेड काहीतरी. ते श्राप सोडणंच नसतात, बट सायकोलॉजिकली सुद्धा तुम्ही जर म्हटलं की बाबा सायकिक अटॅक्स म्हणतो आपण त्याला, तुझं काय तू माझ्याशी असं केलं, असं वागलास, तळतळाट लागणं हां असं. सो सायकिक अटॅक्स असतात ते. नॉट नेसेसरी ऑलवेज ते ब्लॅक मॅजिक असायला पाहिजे, पण सायकिक अटॅक सुद्धा ब्लॅक मॅजिक सारखे काम करतात. नजर पण म्हणतो. हां तसं काहीतरी. मी तिला विचारलं, स्टोरी सांगितली, पण स्टोरीच्या अगोदर सांगितलं असं असा फेस माझ्या डोळ्यासमोर आला, पण रेफरन्स कुठे येतोय मला, त्याच्या जवळपासच आहे तो व्यक्ती. ओके ओके. सो मी म्हटलं का ह्याच्या वयोगटातला असणारा तर डेफिनेटली तुझा चुलत भाऊ वगैरे आहे का तसा दिसणारा, तर नाही तसं कोणी नाही, तसं चुलत भाऊ वगैरे तसं दिसत नाही, तो एकदम जाडा आहे आणि असं आहे ते आहे असं म्हणून. आणि मी मग पुढे सोल्युशन अप्रोचकडे जात होतो आणि बोलवतो, तर मला सर थांबा. म्हटलं काय आलं, माझे काका तसे दिसत आहेत. त्या मुलीचे काका तसे दिसतात. ह्या लोकांना मी ओळखत नाही हो, ह्यांना ओळखत नाही. फोनवरच कॉन्टॅक्ट, फेस पण बघत नाही मी, म्हणजे फोटो पण मागत नाही मी, कारण ते फोटो मागणं वगैरे जरा अवघड होतं, कारण त्याच्यावर ते काय म्हणतात त्याला, ते कानूनी दाव पेच वगैरे असलं काहीतरी नकोच म्हणून मला हे करत नाही, कारण इथनं ना ते कुठं काय करायचं आहे ना त्याला फोटोची गरज असत नाही. सो मी ओळखत, अजूनही मला जर फोन केला ना तर डेफिनेटली मी ओळखणार पण नाही, एवढी लोक कॉल करतात. बरोबर. सो तो काका तसा दिसतो म्हणाला. अरे बापरे. मग ॲक्च्युली त्याचे जस्ट सायकिक अटॅक्स आहे की याचं ब्लॅक मॅजिक वगैरे नाही केलेलं आहे, तर सायकिक अटॅक्स आहे की ह्याने काहीतरी केलं आहे. यू लर्न युअर लेसन्स प्रॉपरली, मग होऊ दे जे काय असेल ते, तू माझ्याबरोबर. मग तुम्ही सोल्युशन कसं देतात, काय करायला पाहिजे? तर ते पूर्ण खराब, कारण ती लोक त्यांच्याशी बोलतच नव्हती. ओके. ॲक्च्युली तसंही बोलतच नव्हते. हां तसंही बोलतच नव्हतं. सोल्युशन असं होतं की गेट द फॅमिली बॅक टुगेदर. ओके. चूक तुझी आहे, माफी मागायची, गेट इट टुगेदर अगेन. ओके. ते आहे प्रेम जे आहे ना, ते प्रेम सगळं करू शकतं, इन द सेन्स ती हार्ट चक्र ॲक्टिवेट झाला तरच होतं ते. आता हे पॉसिबल, मी म्हटलं तुला पॉसिबल आहे तो सोल्युशन मी सांगतोय ते, तू जुळून आणू शकतेस सगळ्यांना एकत्र बरोबर, पॉसिबल आहे का ते? नाही आहे ते तुझ्याकडे पॉसिबल. पण मग हे उत्तर त्यांच्यासाठी होतं ज्यांना असं वाटतं की ही गोष्ट, पण मेन हिंडर जो काय माहीत आहे, तुमच्या आयुष्यात जो सगळ्यात मोठा घोळ घालणारा जो आहे, जो वाटतं, आम्ही आकाशिक रेकॉर्डनं जर सांगितलं की बाबा म्हणूया अशा केसेस असतात ज्यांचा नवरा बाहेर अफेअर्स करतो, मी त्यांचे रेकॉर्ड्स चेक केलेले आहेत, पण कारणीभूत ही बाईच असते. कुठल्या तरी एका जन्मात काहीतरी असं झालेलं असतं ज्याच्यामुळे हा तिचाच सोल पर्पज आहे, तिनेच तिला हे केलं. हे नाटक आहे हो. जेव्हा आपण इथं येतो ना त्याच्या अगोदरच आपली स्क्रिप्ट लिहिलेली असते. म्हणून असं म्हणतात का की सगळं सब लिखा हुआ आहे. हां, ती स्क्रिप्ट लिहिलेली असते या जन्माचा पर्टिक्युलरली. पुढच्या जन्माचा आपण चेंज करू शकतो, मॅनिप्युलेट ऑल्टर करू शकतो, आताचा पण करू शकतो, विथ ऑल युअर गुड डीड्स, विथ ऑल युअर गुड विचार. तुमचं चांगलं म्हणजे लोकांचं चांगलंच विचार करा, कुणा डोंट चीट, मारामारी म्हणजे चोरी करू नका. सगळ्या जे व्हर्च्यूज आपल्या भगवद्गीते वगैरे आपल्या सगळ्यांच्या होली बुक्समध्ये जे सांगितलं आहे ना, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत, या गोष्टी करायच्या नाही आहेत. त्या नॉर्मल गोष्टी जर तुम्ही करत राहिलात ना, सो ठीक आहे, तेवढं बस आहे. ज्यांना आता जो प्रश्न केला होता की याला पुरावा काय, आता मी त्यांना ओळखतच नाही त्या लोकांना.
मला कसं कळलं इथं बसून. अनेक आहेत, भरपूरशा अशा आहेत रेलेव्हन्स ज्याच्यामध्ये ॲक्च्युली असंच झालं. एक बाई डिवोर्सी, हल्लीचीच गोष्ट आहे एकदम. शी केम अँड लाईक शी वॉन्टेड टू रेफर हर आकाशिक रेकॉर्ड्स. मी म्हटलं का, तर फायनान्शियल काय क्रंचेस वगैरे तसं काहीतरी, आणि डिवोर्स झाला आहे तो, का बरं असं काहीतरी. सो 2-3 काहीतरी प्रश्न होते, त्यातला एक जो झाला तो डिवोर्स का झाला त्याच्याविषयी जो आन्सर आला, आता आठवत नाही. म्हटलं डिवोर्सच्या बद्दल झाला असा की एका कुठल्या तरी जन्मात, हा ॲक्च्युली आकाशिक म्हणजे तो आकाशिक पण कन्सेप्ट नव्हता, कारण तिच्याकडे ना तो प्रश्नच नव्हते. पण मला वाटलं असं की हिला काहीतरी सोल्युशन पाहिजे. सो तो इट वॉज नॉट परफेक्ट आकाशिक. ह्यात माझ्या मॉडेलिटीज मिक्स केल्या मी, ओके, जे मला येत आहेत. जेवढं तुमचं एक्सपर्टीज आहे तेवढं सगळं लावलं. हो, एक्सपर्टीज इन द सेन्स मी त्याच्याकडे जस्ट प्रार्थना करतो, बाबा रे हिचा हा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे आलेली आहे, मला काहीतरी सोल्युशन तिला द्यायचं आहे, तू मदत कर, तू राखण दे, तू गाईड कर मला. एवढं इन्व्होकेशन असतं आमचं. सो ह्यावेळी 2दा इन्व्होकेशन करावं लागलं, मला मार्ग दाखव. हे असं नाही आहे, हे नॉर्मल पद्धतीत नाही आहे. सो मी बसलो आणि मी प्रश्न तिथे टाकला आणि मी बसलो. पूर्ण त्या बाईचा त्याच्याबरोबर हा असं का घडतंय या पूर्ण जन्म नाही 16-17 वर्षापासून मरेपर्यंतचा फुल सीन बघितला. बर. आणि ती जी बाई होती ती 16-17 वयापासून ते फिल्म स्टार्ट झालं, आणि शी वॉज सो ॲरोगंट. तिला ॲरोगंट म्हणजे स्वतःचंच करेक्ट असं काहीतरी, आणि म्हणजे असं काय म्हणतात त्याला, काही माया नाही, रावडी काइंड ऑफ लेडी. पण तिचं शरीरयष्टी चांगली होती, दिसायला जरा चांगली होती, म्हणून लोक तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. ॲट द एज ऑफ 16 शी गॉट एंगेज विथ वन गाय, लव्ह अफेअर, त्याने सोडलं. त्याच्यानंतर आणखीन एक झालं, त्याने सोडलं. मग असं झालं की आईवडिलांना काहीतरी लग्न लावून दिलं, काहीतरी प्रयत्न केला, ते मोडलं. पण अशा परिस्थिती आल्या की तिला एका वेड्याबरोबर लग्न करायला पडलं. तिची आवड म्हणजे तिला ज्याच्याकडे लग्न व्हायचं होतं त्याच्याकडे नाही झालं, ह्याच्याकडे झालं. कॉन्सिक्वेन्सेस ऑल टुगेदर असं झालं की त्या वेड्या माणसाला त्याच्याकडे आणखीन संसार करायचा होता, कारण त्या संसारामध्ये तो तृप्त नव्हता. कारण काय म्हणतात त्याची तृप्ती नाही झाली कारण तो तसा नव्हता, आणि हिची पण तृप्ती नव्हती कारण तो वेडा होता असं म्हणून काहीतरी. ह्याला करायचं होतं लग्न, तिला नाही करायचं होतं लग्न. पण कुठेतरी काहीतरी ॲग्रीमेंट झाला, ते करावं लागलं. लग्न झालं. ह्या जन्मात त्यांचं लग्न झालं, आणि त्याच्यानंतर डायव्होर्स पण झाला. सो मी त्याला सांगितलं, ह्या माणसाला तुला, आता त्याची स्टोरी पूर्ण मला माहीतच नव्हती, त्या डायव्होर्सच्या किंवा त्या नवऱ्याचे काहीच नव्हतं. डायव्होर्सही म्हणून तेवढंच सांगितलं होतं, आणि डायव्होर्स का बरं झालं असं म्हणून तो प्रश्न होता. सो तो जरा खुळा माणूस होता हे सांगितलं होतं मी तिला, आणि त्याला करायचं होतं तुझ्याकडे लग्न, तुला नाही करायचं होतं त्याच्याकडे लग्न. मग जेव्हा हे आलं की त्या सांगायला लागल्या, आणि आय डोंट लाईक पीपल जेव्हा मी सांगतो, कारण विसर पडते. मी सांगताना कोणी बोलायचं नाही मध्ये, मला विसर पडते मग. सो ते झाल्यानंतर ती बाई मला सांगायला लागली, हो म्हणाली, तो जरा वेडकूट आहे, त्याचं विचारधारा जरा एकाच अँगलनं विचार करतो, तो इज नॉट नॉर्मल नाही आहे, तो कसा तरी विचार करतो असं काहीतरी असं म्हणून. पहिला सुरुवातीला तो म्हणायचा की मला डायव्होर्स पाहिजे म्हणून, आणि ही म्हणायची मला नको आहे. मग एक टाईम असा आला की म्हणतो की त्यालाच माझ्याबरोबर थांबायचं आहे, पण मी डायव्होर्स घेतला. सो हे सगळे हे कसं होऊ शकतं? किवन डिस्क्रिप्शन ऑफ दॅट लेडी मी सांगितलं होतं ना, शी अग्रीड. दॅट पर्टिक्युलर टाईम आय वॉज तशी होते मी. ओके, ह्या पॉडकास्टला थोडंसं अजून इंटरेस्टिंग बनवू आपण आता, कारण हा विषय तुम्ही सांगितला की प्रत्येक माणसाचा लेखाजोगा असतो, तो त्याच्या पास्ट कर्मानुसार तो लिहिलेला असतो, आणि पुढे काय होणार आहे हे लिखित असतं. जसं तुम्ही चित्रगुप्ताचं एक्झाम्पल सांगितलं की बाबा
त्यांच्याकडे जसं तो ॲक्सेस तुम्ही करता त्याच्यानुसार तुम्ही ते सांगता समोरच्या व्यक्तीला की तुझं असं असं होतं लास्ट पास्ट जन्म वगैरे. हे झालं आकाशिक रेकॉर्ड्स थोडक्यात. आता प्रश्न हा पडतो, इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो मुद्दाहून, की जर एखाद्या व्यक्तीचा पहिलाच जन्म हा असेल आणि तोच मनुष्य जन्म असेल तर मग त्याचा तर काहीच रेकॉर्ड नसणार. तर मग अशी व्यक्ती तुमच्याकडे आले तर तुम्हाला हे कळतं का हा त्याचा पहिलाच जन्म आहे किंवा याचा काही रेकॉर्ड्सच नाही आहे? मुद्दा चुकलेला आहे. बरं. 84 लाख योनी म्हणतो आपण, त्याच्यानंतर काय? मनुष्य जन्म. मनुष्य जन्म. ओके. सो रेफरन्स आहे ना. ओके. कन्सेप्ट असा आहे बघा, परमात्म्याचा अंश आम्ही आत्मा. लिनिएज कशी आहे माहिती आहे? हायरार्की, जीवात्मा, आत्मा, परमात्मा. ठीक आहे, ही लिनिएज आहे. सो हायर सोल, हायर सोल आणि तो परमात्मा, परमानंद म्हणतो आपण त्याला. जेव्हा अंश बाहेर पडतो परमात्म्याहून आत्मा म्हणून, सुरुवातीला इट गोज इन अ मिनरल वर्ल्ड. मिनरल वर्ल्ड म्हणजे मातीचा कण. हे 5 तत्व जे असते आपले किंवा मातीचा कण. बरं, ठीक आहे. सँड म्हण, काहीही म्हण, मातीचा कण. जन्म घेऊन घेऊन एकदम उच्च कोटीचा मिनरल वर्ल्डमध्ये जो टॉप लेवलचा आहे तो हिरा आहे, हिरा. ओके, बरोबर. सो तिकडचे एवढे जन्म काढल्यानंतर मग व्हेजिटेबल किंगडममध्ये झाडं, म्हणजे एकदम बारीक तो अलगे वगैरे असतो, तिथून तो शेवाळ म्हणतो आपण, तिथून मोठ्या झाडापर्यंत, मग ॲनिमल किंगडम आणि मग ह्युमन किंगडम. ओके. सो हा प्रवास तिथं आहे. सो जरी ह्युमनचा जर फर्स्ट जन्म असला तरी हे सगळे रेकॉर्डमध्ये असतात. रेकॉर्ड तर कारण काय असं आहे यामध्ये माहिती. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तू सांगतो, बहुतेक कुठल्या पॉडकास्टवर सांगितली गेलेली नाही आहे, ह्या विषयावर आलास म्हणून सांगतो. ह्युमन हा एकमेव म्हणतो त्याला आपण जीव आहे ज्याच्यात एक आत्मा असतो. म्हणजे जनावर जे असतात ना, दे आर ग्रुप ऑफ सोल्स. ओके. एक मांजर मे बी 2-3 सोल आहेत त्याच्यामध्ये. काय बोलता? हो. कसं? तर तसंच आहे. ओके. सो कधी बघितलं असणार तुम्ही, जनावराला म्हणजे रस्ता क्रॉस करताना पुढे पण जातो मागे पण येतो, गॅरंटी नाही ना. सो हडबडलेला असतो, क्लॅरिटी नसते. सो इट इज बिकॉज ऑफ मल्टिपल सोल्स इन देअर. हा कुठेही संदर्भ कधीच बोलला गेला नाही आहे जोपर्यंत मी बघितले तोपर्यंत. हा एकच जो आहे तो ह्युमनचा जो आत्मा आहे तो इंडिव्हिज्युअल आत्मा आहे. आणि ह्याच जीवाला कॉझल बॉडी असते, कारणमय कोश. त्याच्या अगोदर जेवढे जन्म झालेत ना तिथं कारणमय कोश नसतो. कोश माहीत आहे ना आपले, अन्नमय कोशा, प्राणमय कोशा, मननमय कोशा, विज्ञानमय कोशा, हे सगळे मेंटल बॉडी. लेयर्स ऑफ द बॉडीज. लेयर्स ऑफ द बॉडी इन द सेन्स दे आर द बॉडीज. आपण फिजिकल बॉडी आहे ही आम्हाला दिसते म्हणून आपण ह्या बॉडीला बघतो, बट त्याच्यात नंतर जी आहे ती एनर्जी बॉडी आहे. तसंच मग इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी असतं. मग त्याच्यानंतर एक कॉझल बॉडी असते. कॉझल म्हणजे कारणमय कोशा. ते ओन्ली माणसालाच असते, कारण माणसाला कॉज असतो जगण्याचा, कारण असतं, त्यांना कारण नसतं. सो त्यासाठीच आपण जगणं जगतोय त्याला कारण आहे. यू हॅव टू प्रोग्रेस, इव्हॉल्व्ह, हे कारण आहे. ओके, ठीक आहे. आता हे तर समजलं मला की 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म येतो, तर 84 लाखांचा पण कुठेतरी हिशोब असेल. रिसेंटली मी महाभारत बघत होतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आढळल्या मला की त्या पुनर्जन्माशी, म्हणजे फॉर एक्झाम्पल शिखंडीचं एक्झाम्पल घेऊ आपण, की जी मागच्या जन्मी तिने भीष्माला हे केलं होतं म्हणून तिने पुढच्या जन्मी त्याचा बदला घेतला. ते एकाच महाभारतामध्ये आलं. हो. तर ह्या काही गोष्टी आहेत जेणेकरून असं समजतं की ह्या गोष्टी ऑथेंटिकेट होतात, याचा पुरावा पण आहे आपल्या महाभारतात ग्रंथामध्ये किंवा गोष्टी रूपामध्ये जातात. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल की ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आकाशिक रेकॉर्ड्समध्ये?
ह्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बहुतेक इट मे हेल्प यू इन आन्सरिंग दिस. ओके. महाभारतात आणखीन एक स्टोरी आहे इंटरेस्टिंग, बहुतांश लोकांनी ही ऐकलेली नसणार. काय झालं की जेव्हा अभिमन्यूची हत्या झाली आणि ती चक्रव्यूहामध्ये सगळ्यांनी मिळून एकदम इट वॉज ब्रुटल, राईट? व्हेरी ब्रुटल. क्रूरचं सगळ्यात मोठं. सो हत्या झाल्यानंतर पार्श्वशरीर आणलं गेलं त्यांच्या शिबिरात, पांडवांच्या शिबिरात, आणि कृष्ण एका जागेवर उभा आहे आणि हे सगळी लोक शोक करतायत. कृष्ण जरा स्माईल करतोय. ओके. भीमनं बघितलं. भीम जवळ आला आणि म्हणायला लागला की एवढं दुःखाचं असताना एवढं हा प्रसंग एवढा दुःखी आहे एकदम, तू रडण्याचं तर सोडूनच दे, तो पण त्याच्यावर हसतोयच असं का म्हणून. पण फायनली जे आपल्या सर्वसाधारण माणसाला जे दिसत नाही ते देवाला दिसतं. तो श्रीकृष्ण आहे ना, देव आहे, सृष्टी रचयिता आहे, त्याला माहीत आहे सगळं कसं काय घडलं आणि कसं का हे होतंय. तसंही भगवद्गीतेमध्ये एक श्लोक पण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अर्जुनाला सांगितलंय की तुला तुझे एकही जन्म माहीत नाही, मला माझे सर्व जन्म माहीत आहे. एक्झॅक्टली. सो अभिमन्यू हा चंद्रपुत्र काहीतरी अभिशापामुळे त्याचं इथं धर्तरीवर येणं झालं. चंद्राचा मुलगा होता मागच्या जन्मी. ऍक्च्युली पण हे शापामुळे त्याला इथं जन्म घ्यावा लागला. ओके ओके. पण त्याने कृष्णाकडे एक रिक्वेस्ट टाकली होती की मला इथं जास्त नाही राहायचंय, मला माझ्या वडिलांकडे जायचंय, तिथं राहायचंय असं म्हणून. आणि असं घडलं की आता बघा, त्याची चंद्रपुत्राची रिक्वेस्ट पण आहे आणि जन्माला आलाय पण, आणि आला तो इथे आलाय जिथे ऑलरेडी बिग साम्राज्य आहे त्याच्यासमोर. आपले जे भोग असतात ना ते एका तासात कव्हर करणं चांगलं आहे की एका जन्मात, हे बघा आता. ओके. एका तासात जर करायचं आहे ना तर अभिमन्यूसारखे मरण घ्यावं लागणार तुम्हाला. ओके ओके. आणि एका जन्मात जर करायचं आहे किंवा पुढच्या जन्मात 2-3 जन्मात जर करायचं ते रिलॅक्स वे आहेत, थोडे आहेत, कमी त्रास थोडे आहेत, पण इट्स अ प्रोलॉंग, राईट? बरोबर. तुमची मर्जी आहे. कित्येक जन्माचा खेळ. त्याला श्रीकृष्णाला त्या चंद्रपुत्राला आपल्या वडिलांकडे पाठवायचं होतं म्हणून, आणि त्याची एग्रीमेंट होती की मी 1 तास हे सगळं सहन करणार आहे, ते सगळे कर्मभोग भोगणार आहे, गिव्ह मी दॅट, आय विल गो टू माय फादर. पण त्याची रेडीनेस आहे ना. ह्यालाच अटॅच होऊन एक मस्त एक स्टोरी आहे. स्टोरी इन द सेन्स ही आता फॅक्ट घडलेली आहे. काव्याल सिधानी म्हणून एक म्हणजे व्हेरी फेमस, शी इज ऑकल्ट सायन्समध्ये ती काम करते. टेरो कार्ड रीडर आहे, भरपूर काय मॉडेलिस्ट करते, बट मस्त काय बोलतात सांग, सुंदर. त्याने हा विषय काढलेला ॲक्च्युली. इफ आय टेल यू की जे आमचं निर्भया हत्याकांड झालं ते पण एकदम ब्रुटल होतं ना, खूप वाईट. अख्खा देश हादरला होता एकदम, पूर्ण म्हणजे यू कॅन से लाईक फुल वर्ल्डला ते एकदम शर्मनाक, आणि एवढा त्रास झाला होता त्या गोष्टींचा. पण असं जर म्हटलं मी की निर्भयाला ते इथे जन्म घेण्या अगोदर तिच्या आत्म्याला हे माहीत होतं की माझ्याबरोबर हे सगळं घडणार आहे, तर कारण पर्पज तर आपणच घेऊन येतो, पण हे ते आत्मे असतात जे मोक्षप्राप्तीकडे असतात. ते इथे असले तरीही आपलं सर्वस्व लोकांसाठी न्योछावर करने के लिए रेडी है. ते तिथे असले तरी एक मोठा अवेअरनेस, एक मोठा काय म्हणतात त्याला रेव्होल्युशन घडवून आणण्यासाठी माझे हे हाल होणं आवश्यक आहे असं तिला बहुतेक वाटलं, म्हणून हे सगळे त्रास तिने भोगले. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की जी आपली निर्भयाताई जिचं तिच्यासोबत एवढं वाईट झालं, तिचा आत्म्याने आधीच हे डिसाईड केलं होतं की मी लोकांच्या कल्याणासाठी एवढी मोठी स्वतःवर अत्याचार होऊ द्यायला तयार आहे. येस. बर. आणि ते आत्मेस दे आर नॉट म्हणजे काय ते लल्लू पंजू असं वगैरे छोटे आत्मे नाहीत, ते एकदम मोक्षप्राप्तीकडे पोचलेले, एकदम वेगळ्या लेवलचे
म्हणजे ते आता परमात्म्यात विलीन होणारे, म्हणजे सगळं इन्फॉर्मेशन, सगळे नॉलेज घेऊन आलेले, सगळे एकदम श्रेष्ठ आत्मे आहेत ते. मग आपल्या आजूबाजूला ज्या कशा घटना घडतात जे आपल्याला शिकवून देतात, जे महापुरुष असू द्या किंवा एखादे मोठे मोठे व्यक्ती असू द्या, ज्यांचं छत्रपती संभाजी महाराज समजा त्यांचं उदाहरण घेतलं आपण, त्यांना पण भयंकर वेदना सहन करावं लागलं, ते पण असंच एक्झाम्पल आहे. ऑफकोर्स ह्यांच्याबद्दल मी कॉन्क्रीटली नाही सांगणार, त्यांचे वेगळे पण असू शकतात, बट दिस मे हॅपन. याच सारखे कारण काय एक्झाम्पल सेट करून गेले. बरोबर. तुम्ही माझा धर्म काढून घेऊ शकत नाही ना. बरोबर. तसं म्हणून सो इट कॅन हॅपन. ते तसंच असतात ॲक्च्युली. आता म्हणा तुम्ही साई स्वामी, ते पण अवतार आहेत ना. सो त्यांची काय म्हणतात, त्यांना क्रॉस करणारे किंवा त्यांची निंदा करणारे भक्तापेक्षा जास्त होते. त्यांचे भक्त होते त्यांच्यापेक्षा त्यांचे निंदा करणारे होते. बरोबर. आणि इट इज रिक्वायर्ड. कोणताही संत घ्या, त्यांना सगळ्यांना हेटरेट मिळालंच आहे. हेटरेट मिळालं, इट इज रिक्वायर्ड. तुम्ही बघा ते लोक ते काय सिगरेट स्मोक गजानन महाराज म्हणतात, सगळी लोक दे टू स्मोक विथ प्युअर महाराज, सगळी तुम्ही बघा, सगळ्या कुठलाही रेफरन्स काढा, जे संत वगैरे सगळे जे होते ना, दे आर शोन किंवा कुठेतरी रेफरन्स आहे दे टू स्मोक. वाय? का? पूर्ण प्युरिटीमध्ये हे शरीर इथं थांबूच शकत नाही. ओके. पूर्ण प्युरिटीमध्ये इथे शरीर थांबूच शकत नाही. दॅट इज द आन्सर. दे हॅव टू, म्हणजे की त्यांना ते जरा अशुद्ध करावं लागणार इथं जर थांबायचं असेल तर. अरे बापरे. म्हणून ते निंदक पण असतात. निंदकाचं दुसरा म्हणजे निंदकाचं घर असावं शेजारी म्हणतात. म्हणजे एखादा निंदा करतोय तो ऍक्च्युली तो करून पण घेतोय. आणि इट इज रिक्वायर्ड. आणि ही गरज पण आहे, कारण ती पातवर थांबण्यासाठी निंदक पण असायला पाहिजे. त्याचं अनेक पण म्हण आहे ना, शिवाजी परत यायला हवे शेजारच्या घरी. कारण कोणाला घ्यायचंय ते पेन. शिवाजी घडले, हाऊ मच जिजाईनं तिच्याबद्दल सॅक्रिफाईस केले तिचे, पण कुणाला सॅक्रिफाईस नाही करायचं आहे, त्याग नको. त्यांना फक्त मिळवून घ्यायचं आहे की आपल्याला व्हॉट बेस्ट यू कॅन गिव्ह मी, त्याचा काय फायदा होत आहे हेच, एवढंच. दॅट इज अ प्रॉब्लेम. आता समजा, म्हणजे प्रश्न आलाच आहे डोक्यात माझ्या, समजा माझा एक्झाम्पल मुद्दा होऊन देतो. मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये खूप सारा त्रास आहे, खूप साऱ्या गोष्टींचा त्रास आहे. मला आकाशिक रेकॉर्ड्स बघायचे आहेत. समजा मी तुमच्याकडे आलो, तुम्ही मला त्या गोष्टी सांगणार अशी माझी खात्री झाली. आता त्यानंतर मला माहीत झाले की माझं काय काय होतं, पण परत मुद्दा येतो उपाय, सोल्युशन्स. तुम्ही माझ्यासारख्या क्लायंट्सला काय उपाय देतात, की कसं, मग समजा मी फायनान्शियल कंडिशन घेऊन आलो तर तुम्ही मला 5 सांगणार, पण मग उपाय काय करायचा? काही केसेस अशा असतात की पर्टिक्युलर इन्सिडेंटबद्दल असतात. काही गोष्टी अशा असतात की त्याला पर्टिक्युलर इन्सिडेंट नसतो, ते लर्निंग्स म्हणून घेतलेले असतात. गमतीची एक गोष्ट म्हणजे आता जेवढे मी आकाशिक केले आहेत ना, सो एव्हरीबडी इज देअर विथ सम ऑर दी अदर पर्पज. मला मिळाले आहेत ते पर्पज, मी त्यांना कन्वे पण केलेलं आहे. एक माणूस असा होता, तुम्हाला सांगू, त्याने फोन केला मला आणि म्हणतो की मला आकाशिक करायचं आहे. एक 50चा माणूस आहे आणि बहुतेक माझी फीस पण त्याच्याकडे देणं योग्य नाही आहे, पण तरी म्हणतो की तुमचा पॉडकास्ट बघितला, मला वाटलं की एवढ्या जॅन्युअनली तुम्ही सांगितलं की तो म्हणतो की मी माझ्या जीवनाचं पुस्तक ना कुणाच समोर उघडलेलं नाही आहे. यू आर द फर्स्ट पर्सन त्याच्यासमोर मी बोलतो आहे. तुम्हाला बघितलं फक्त ह्याच्यावर, तुम्ही मला बघितलं नाही आहे, पण तरी बोलतो आहे. म्हटलं करू काय ते जे असेल ते, असं म्हणून बघितलं. दिस पर्सन इज नॉट कम विथ एनी पर्पज, काहीच नाही. म्हणून हे काय म्हणजे पर्पज आहे, पण नॉर्मली जसे पर्पज असतात तसे नाही आहे. म्हणजे नॉर्मली काय असतात? नॉर्मली पर्पज असतात की बाबा मला काही गोष्टी ज्या मी रॉंग केल्या आहेत मागच्या जन्मी, त्याचा थोडे लोक अशा असतात की बाबा त्यांना पटत नाही की बाबा
ते मी जे केलं होतं ना इट वॉज राईट. हा मला उगाच हे करतोय समोरचा माणूस म्हणतो मी. सो लेट मी फेस अँड सी खरंच प्रॉब्लेम देते का असं म्हणून पण केसेस आहेत. मग नंतर का इट इज ऑल व्हॉट एव्हर यू हॅव डन काइंड ऑफ रॉंग टू अदर्स, चुकीचे कर्म केलेले आहेत त्याला नीट करायला एवढा एक पर्पज असतो. आणि दुसरा म्हणजे तुमच्या इव्होल्युशनचा प्रोसेस. तुम्ही का आलाय तिथे, म्हणजे आत्मा बनून त्या परमात्माचा अंश बनून इथं का आलायत, हे ॲक्च्युली काय आहे. जे सगळे मिनरल किंगडम टू हे सगळे जे 84 लाख योनी म्हणतो मग मनुष्य जे आहे ना, ॲक्च्युली ते आहे ना तेवढे मटेरियल नाही आहे, म्हणजे इमटेरियल आहे एवढं ते जन्माच ऑल टुगेदर. बट ह्युमनसाठी ती एक्सपिरियन्स ऑफ ऑल दिस जन्माज इज इम्पॉर्टंट. म्हणून तो ह्युमन बनून काही कामं करू शकतो. ह्युमनमध्ये ती पोटेन्शियल पूर्णतः आहे, त्याच्यामुळे तुमचा उद्धार होऊ शकतो, इव्हॉल्व होऊ शकता. सो इट इज बिकॉज ऑफ दॅट की माणसामध्ये ती तल्लक बुद्धी असते, तर्कबुद्धी असते, मग सगळं काय जे नॉर्मल कुणामध्ये नसतं. सो युजली दॅट वे. पण आता काय आमचे अशुद्धीकरण होतं. आपण जेव्हा बाळ असतो त्यामध्ये आपली फ्रिक्वेन्सी चांगली असते. यू आर व्हेरी, एक गोष्ट ॲक्च्युली आहे ते हे करतात ना थर्ड आय ॲक्टिव्हेशन, ते हे बांधून ते कलर ओळखतात आणि नंबर सांगतात वगैरे ते. हां, तुला माहीत आहे की त्याला एज क्रायटेरिया आहे. एवढ्या वयापर्यंतच ॲडमिशन आहे, त्याच्यावरती गेला तर ॲडमिशन नाही. सहसा लहान मुलामध्ये दिसतात मला. का बरं तू ॲडमिशन का घेऊ नाही शकत, काय कारण असणार तुम्हीच सांगा प्लीज. कारण आमच्यावर ऑलरेडी संस्कार, मग त्या वयोगटापासून आम्ही संस्कार झालेले असतात, पण फ्रिक्वेन्सी म्हणजे आमच्यामध्ये आपण व्हायब्रेट होत राहतो ना. एव्हरी ॲटम ऑफ इज, आम्ही सगळे जे आहोत ते व्हायब्रेशनमध्येच आहोत. वी आर नॉट स्टडी बाय द वे. ॲग्री, सायंटिफिकली बरोबर आहे. हो. सो फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट व्हायब्रेशन इज हायर इन ट्रीज, मग ॲनिमल्स, म्हणून त्यांना सगळं कळतं. आणि मुलामध्ये एक पर्टिक्युलर एजपर्यंत असतं. सो त्याच्यानंतर जे आमचे संस्कार आमच्यावर घडतात ना, ते आमची फ्रिक्वेन्सी डाऊन करते, मग ते तुमचं ॲक्टिव्हेशन वगैरे होणार नाही तिथे, असं म्हणून ते. मग आम्ही काय, आपल्याला जेवढं समजतो ना एवढं हुशार आम्ही समजतो तेवढं नाही काय, त्या तिथे ॲडमिशन घेण्याची योग्यता नाही तुमची, मग का बरं. आपण उगाच प्रापंचिक आहे सगळे, त्याच्यामध्ये एवढा घुसलेलो आहोत ना की काहीही अर्थच नाही त्याला. एक कोणतरी मुस्लिमचा एक हे होता, रील बघितलं होतं मी, तो हा आहे मौलवी असतो, त्याची एक रील बघितली होती मी. तो म्हणतो माझा एक मित्र होता काय कोणीतरी असा, तो मेल्यानंतर मी त्याला सांगितलं की तुला रोल्स रॉय देतो, ये ना परत जरा जाऊया. मग तुम्हाला आणखीन काय देतो, ये ना परत जाऊया. जो आयुष्यभर त्या ह्याच्यासाठी लढत होता, हां, आपलं एकदम कुणालाही लक्ष नाही दिलं, कुणाकडे बोलला पण नाही चांगुलपणाने, ते आता तुला देतो म्हटलं, आणले बाहेर आहे तरी तो उठत नाही. ये जे दिल में जो धडक रहा है, तो म्हणतो या दिल में धडक रहा है ना, एवढा पर्टिक्युलर काउंट सांगितलं तेवढा वेळा हा धडकतो. ह्याचे 2 सुद्धा स्किप झाले ना तुझी काय हालत होणार, काय किंमत आहे तुझी. तसं चाललंय आपलं. माझं इंटेन्शन एवढंच आहे, मी खरंच सांगतोय, माझ्या प्रिव्हियस पॉडकास्ट पण तसेच आहेत आणि आता पण तुम्हाला बोला, मला एकच, मी तुला सुरुवातीला एकच सांगितलं होतं की आपल्याला ना बेसिकची गरज आहे जी आपल्याला माहीत नाही. इंटेंट माझा एवढाच आहे की लोक विचारतात आकाशिक करायला कुठं भेटेल, शिकायचं आहे आम्हाला असं काहीतरी म्हणून, मग शिका, काहीही प्रॉब्लेम नाही. मग लोक म्हणतात की त्याच्यासाठी काय प्रिरिक्विसिट्स काहीच नाही म्हणून प्रिरिक्विसिट नाही आहे. पण नाही आहे हे मार्केटिंग शब्द झालं. असं होतं की एका पॉडकास्टरनी, मी आय डोंट नो विच पॉडकास्ट, त्या गेस्ट बहुतेक वास्तुशास्त्रज्ञ होता, त्याने सांगितलं ह्या ठिकाणी असं ठेवा, पाणी घाला काहीतरी असं म्हणून, आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मग त्या होस्टने विचारलं त्याला, आणि समजा आणि किती दिवस लागणार याला,
तर तो म्हटला 21 दिवस. सवय होईपर्यंत तुम्ही हां 21 दिवस. तर त्या होस्टने तर सरळ विचारलं नाही झालं तर. मग तो म्हणतोय की नाही झालं तर त्याचं कारण वेगळं असावं, कारण तुझे कर्माज वगैरे ते एवढे असे काहीतरी कर्म आला कुठे कर्मावर आला. मी म्हणतो काय, तुम्ही 4थी शिकणाऱ्या मुलाला 8वीचा पेपर का देताय? बरोबर. विल ही बी एबल टू आन्सर दॅट? त्याला 8वीपर्यंत न्या आणि तिथे मग करा. कर्माचा कॉन्सेप्ट कुठे यायला पाहिजे होता? तिथे ते 21 दिवस केल्यानंतर की 21 दिवसाच्या अगोदर प्रिपरेटरी व्हायला पाहिजे होतं ना. त्या माणसाला माहीतच नाही बाबा बेसिक्स काय आहे, ते काय करणार आहे, तो काय अफर्मेशन्स टाकणार आहे, तो अफर्मेशन्सच चांगले प्रॉपर नाही आहेत तर मॅनिफेस्ट कसे होणार ते? हा तुमचा जो तिथे ठेवण्याचा कन्सेप्ट काय आहे, हा ॲफर्मेशनच आहे. ॲफर्मेशन आणि मॅनिफेस्टेशनच आहे. पण तुझ्या आतमध्ये जर ते किडे आहेत जे निगेटिव्ह आहेत, तू कुठलंही चांगलं काम करून ये होणार नाही ना. आतमध्ये ती आहे ना ट्रॉमा असते, इमोशनल ट्रॉमा, ज्याच्यामुळे सगळं काय बर्बाद होत चाललेलं आहे, तुझं नीट होत नाही आहे, ते आतमध्ये अजून आहेत. काय होणार आहे तुझं चांगलं त्यामध्ये? आस्क देम टू रिमूव्ह दॅट, रिलीज दॅट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. माझा एकच इंटेंट असतो, ज्या पातळीवर सध्या तुम्ही आहात, आय ट्राय टू मेक देम अवेअर की बाबा एक पातळीवर सरा आणि मग त्याच्यानंतर काय तर तुम्ही विचार करा, कारण ते गरजेचं आहे. त्याच्याशिवाय होणार नाही ते. कितीही सांगितलं तुम्ही हे करा ते करा, मंदिरात तर आयुष्यभर माणूस जातो, पण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत का? आयुष्यभर जातो, पण मंदिरात जाण्या अगोदर किंवा मंदिरात गेल्याबरोबर तिथं काय करायचं एक्झॅक्टली हे तुम्हाला माहीत आहे का? हे कोणी शिकवलं आहे का? सिम्पल. आणि काय आहे की पॅरेंटिंगच चुकतं आहे. पॅरेंटिंग चुकतं आहे ॲक्च्युली. पॅरेंट्सना आम्ही दोघे डॉक्टर आहोत म्हणून त्या मुलाला सुद्धा डॉक्टरच बनवायचं बघतायत. त्यांना चांगला माणूस बनवायची त्याची शिक्षा कधीच झालेली नाही, कधीच झालेली नाही. फॅक्ट कधीच नाही. हे किती कमवणार, तुझ्या समाजामध्ये तुझा लेवल कुठे असणार, त्याच्यावरच भर गेलेला आहे. माणूस म्हणून कसं जगणार आहेस तू, माणुसकी तुझ्यामध्ये आहे की नाही, किंवा त्या क्वालिटीज कसे डेव्हलप करायचे ह्याच्यावर भर कधीच दिली गेली नाही. तसंच एक कुठे पॉडकास्ट की रील बघितलं होतं मी, आचार्य प्रशांतजींचा, मस्त माणूस, त्यांना खूप फॉलो करतो मी. ते सरळ म्हणाले, वन लेडी हॅज आस्क्ड वन क्वेश्चन. त्यामध्ये काय होतं की ती विचारते त्याला की हा जो बाहेर अफेअर करतो आपला नवरा, त्याला ॲक्सेप्ट करावं की नाही, किंवा त्याला कसलं सुधारावं, असं काहीतरी कन्सेप्ट. सो ते आचार्यजी म्हणतात काय, बाहेर अफेअर केलेलं हे तुला चालत नाही. फॉर एक्झाम्पल कुणाला हे बाहेर अफेअर केलेलं तुला चालत नाही, पण बाहेर करप्शन करतो, छळ करतो, जे त्याच्या खाली लोक काम करतायत त्यांच्यावर अत्याचार करतो, हे चालतं का? कुठल्या मेजरमेंटवर तुम्ही त्याला नापतायत, कुठल्या बॅलन्सवर त्याला टाकतायत तुम्ही? ते सगळं चालतं, बट तुमच्या म्हणजे कुठल्या दुसऱ्या बाईबरोबर अफेअर चालत तरच चालत नाही. पण कुठला काय आहे, आपण कुठे चाललो आहे? दे शुड नॉट बी एक्सेप्टिंग दॅम इन दॅट मॅनर ऑल्सो. नो, हे रॉंग आहे, ते रॉंग आहे. सब युनिव्हर्सल लॉ के सामने वो सब. पण ते चालतं, कारण काय माहिती आहे, हे येत आहेत, पैसे येत आहेत, तुमची लाईफ जरा चांगली होते, म्हणजे चांगली काय खाक चांगली, जरा पैसे मोडण्यात वगैरे लक्झुरी, तसं म्हणून एवढंच. गरज आहे ते ज्ञानाची. सो माय इंटेन्शन्स आर व्हेरी क्लिअर. मी तुमचं आकाशिक वगाशी तसं काय नाही. आय वॉन्ट टू मेक पीपल अवेअर अबाउट सर्टन थिंग्स विच आर व्हेरी बेसिक्स अँड दॅट यू हॅव टू लर्न. चंदनजी, तुम्ही एवढं सगळं सांगितलं आहे, मला एक नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे मी माझ्या जेवढा स्पिरिच्युअल स्टडी करतो, जेवढा थोडाफारच करतो, त्यामध्ये खूप गोष्टी अशा अजून तरी अनुत्तरित आहे. मला असं वाटतं की तुम्ही ते सांगू शकता. त्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अध्यात्म नक्की तुमच्या दृष्टीने काय आहे, आणि आपण ज्याला म्हणजे इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म, आणि दुसरं सगळ्यात म्हणजे मेडिटेशन जे आपण करतो, हे काय प्रकारे तुमच्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने सांगू शकतो, लोकांच्या दृष्टीने काय आहे ते. काल परवा एका माणसाने कॉल केला मला, एकच रील बघितला होता माझं कुठला तरी, आणि मला विचारतो आकाशिक म्हणजे काय.
बरं. मला जरा इरिटेशन झालं, म्हणजे पूर्ण पॉडकास्ट बघ आणि मग कळेल ना मी काय एक्सप्लेन करू असं म्हणून. पण बोलल्या बोलल्या त्याच्यानंतर मला कळालं की हा माणूससुद्धा जरा अध्यात्मामध्ये त्याच्या रुची आहेत. सो मी सहज प्रश्न केला त्याला, तुम्हाला काय वाटतं की मेडिटेशन म्हणजे काय? तो म्हणतो, काहीच न करणं म्हणजे मेडिटेशन. ओके. ओरे बापरे, म्हटलं This काय is very भारी बोलला हा माणूस. शून्य. हां, काहीच न करणं म्हणजे मेडिटेशन. बरोबर, कारण आपण सतत काही नाही तरी करतच राहतो, विचार तरी करत राहतो. मेडिटेशन म्हणजे काहीच न करणे, झिरो, शून्य. शून्य. तिथं कोणताच विचार व्हॉट नाही काय. दॅट मीन्स ॲक्च्युली, शून्य म्हणजे काय? यू कॅन से इट इज इन्फिनिटी. हां, येस. ओके, त्याला काही लिमिट्स नाही, अंत boundaries. नाही, आणि दुसरा त्याचा अर्थ म्हणजे त्याला काहीच नाही. आपण झिरो जेव्हा बनतो त्यावेळीच आपण त्याला थँकफुल राहतो की बाबा रे, तुझ्याशिवाय मी कोणच नाही, आणि काहीच तुझ्याशिवाय मी काहीच नाही, मी शून्य आहे तुझ्यासमोर. दॅट इज वॉट मेडिटेशन इज. महादेवाला आदियोगी बोलतात. आणि हो. आदियोगी जेव्हा त्यांचं पर्पजच हे होतं की बाबा शून्यत्वाकडे जायचं. Yes. तसं शून्याला रिप्रेझेंट महादेवालाच करतात. येस. सो मी खूप गोष्टी ठिकाणी मी जितकं वाचते त्याला लिंक करतोय की जे काहीच नसणं म्हणजे मेडिटेशन आहे. हे क्या बात मस्त, क्या बात नाही. मला पण नवीन होतं, तर मला पण एक नवीन रेफरन्स मिळाला. मला सुद्धा आज, आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा. हो, मस्त. आणि त्याच्यामध्ये मी सांगतो की ह्या गोष्टी ना, आपण जेव्हा आपल्याला वाटतं की आपण मी काहीही करू शकतो, मी काहीही माझी ताकद आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढी शानो शौकत आहे, एवढे लोक मला रिस्पेक्ट देतात, थोडे लोक डर के मारे देते रहेंगे, किंवा तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून देते रहेंगे, पावर असल्यामुळे देते रहेंगे. कुमार बिस्वासला ओळखता ना? हो. काय व्यक्तिमत्व. त्याने एक स्टोरी सांगितली. रामायणवर काहीतरी ह्यांचं गाणं लिखण्याचं हे होता प्रोग्राम. सिटिंग होती AR रहमानची स्टुडिओ तिथे साऊथला. त्यांच्याबरोबर जावेद अख्तर पण होते. तर ते सांगतायत, AR रहमान बाजूला बसलाय, चहा आली, स्नॅक्स पण आले, आणि स्नॅक्स बरोबर नॉनव्हेज स्नॅक्स आले, ओके. आणि हा तर व्हेजिटेरियन. तर रहमान साहबने त्याला सांगितलं, अरे बाबा स्नॅक्स लाव, ये कुमारजी व्हेजिटेरियन आहे. तो स्वतः उठले ते AR रहमान आणि आणायला गेले. तर तो ज्यावेळी AR रहमान तिथे गेले, जावेद अख्तर बाजूला होते. कुमार सरांनी विचारलं त्यांना, ये इतने हंबल कैसे हैं? जावेद अख्तरनं सांगितलं, ही कॅन अफोर्ड, दॅट इज वाय ही इज हंबल. अरे क्या बात आहे. आता त्या माणसाकडे काय नाही आहे AR रहमान, इंटरनॅशनल ख्याती मिळवलेला, ऑस्कर. आता तो एवढा मोठा व्यक्ती, त्याच्याकडे काय कमी आहे? म्हणजे श्रीमंत लोकांनाच ते अफोर्ड होतं. एक संदर्भ झाला. ते आले, AR रहमान बसले, आणि कुमारजींनी विचारलं त्याला, सर आप इतने हंबल कैसे? त्यांचा आन्सर काय होतं माहिती आहे? त्यांचं आन्सर असं होतं, कुमारजी आप जो गाना लिखते हैं, आपके मन में कुछ तो आता है और आप उंगलियों से लिखते हैं. कल समझो ये आया ही नहीं, आप कुछ लिख पाए ही नहीं. मी गाणं बनवतो, मी त्याचा पियानो वाजवतो, कल अगर ये उंगलियां काम करना ही बंद कर दे तो आम्ही कोण आहोत त्याच्यासमोर? कसला घमंड हो. समर्पण करा, शरणागती करा त्याची, तुमच्या आयुष्यात सगळं होऊन जाईल. सो अध्यात्म इज दिस हंबलनेस. अध्यात्म आणखीन काय, काही लोक काय करतात तुम्हाला सांगतो. मला एक माणसाने फोन केला होता आणि त्याला म्हणा माझा पर्पज काय, मला ह्याच्याकडे स्पिरिच्युअलिटीकडे जायचं आहे. सो स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय करायचं आहे? अहो तेच चक्राज, कोशाज वगैरे आणि ते कुंडलिनी वगैरे तसलं काहीतरी. म्हटलं हे अध्यात्म नाही आहे, हे तर अध्यात्म नाही आहे. मग काय तर? अरे 9वीत आम्ही बायोलॉजी शिकलो, त्यामध्ये पुस्तकावर ते चित्र होतं ना, ज्याच्यावर आपण सगळीजण 9वीत असताना सगळीजण हसायचो, मेल फिमेल असं आहे ते, आणि सगळीजण हसायचो ना, असं कुकू करून असं हसायचो आपण. पण तिथे आहे ना हार्ट कुठे आहे आपलं, लंग्स कुठे आहे, हे सगळे शरीराचे अवयव तिथे आम्हाला दाखवले गेले, कारण फिजिकल आहेत, ते दिसत आहेत म्हणून. पण
हे जे आपले कोशाज वगैरे आहेत, लेयर्स ऑफ बॉडी म्हणा किंवा चक्राज म्हणा, ते आमचे एनर्जी बॉडीचे पार्ट्स आहेत. ते पण बायोलॉजीच आहे. हे ॲक्च्युली स्कूलमध्ये घ्यायला पाहिजे सब्जेक्ट. पॉईंट. त्यामध्ये स्पिरिच्युअलिटी कुठे आली? आता त्या बायोलॉजीला जे आपले अंग वगैरे आहेत त्याला आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो का? तो ही स्पिरिच्युअलिटी कशी झाली? ही स्पिरिच्युअलिटी नाही, अध्यात्म नाही. अध्यात्म इज व्हेरी सिम्पल. व्हावा, कोणाचंही वाईट न करणं, चांगुलपणानं वागणं, चांगले विचार, लोकांप्रती काय म्हणतात ते हीन भावना न ठेवणं, सगळ्यांचं कल्याण मनात, ॲक्च्युली मनात तुमच्या प्रेम दुसऱ्यासाठी, सगळ्यांसाठी, पूर्ण विश्वासाठी, देवासाठी, कुणाहीसाठी प्रेम ठेवणं, हे अध्यात्म आहे. आणखीन काही नाही अध्यात्म. तुम्ही काय करणार आहे? तो माणूस म्हणतो कुंडलिनी जागृत. बाबा रे, कुंडलिनी जागृत झाली तर तू इथं राहूच शकणार नाही, तुझी हालत खराब होणार. ते ऑटोमॅटिकली होणार ज्यावेळी व्हायचं आहे असं. पण ते तुम्ही आता त्याला अध्यात्माला ह्याला मिक्स करू नये. माझं तेच मी मगाशी पण सांगून गेलो की गेट अवेअर. तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते पहिला बघा. तुम्हाला सध्या काय गरज आहे की तुमच्या आतले निगेटिव्ह ट्रॉमाज विच इन फ्युचर इज गोइंग टू क्रिएट अ प्रॉब्लेम ऑन युअर फिजिकल बॉडी, त्याला काढा. ज्याला तुम्ही म्हणतात सायकोसोमॅटिक डिसीसेस. मी त्यावर आता मुद्दामून येतो. येस. तुम्ही जे म्हटलात की काही आजार आहेत हे पूर्वजन्मीच्या कर्माने बांधील असतात. हो, येस. ठीक आहे, तर त्यावर आपण काही आजारांबद्दल पण बोलू. जसे की फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग. जे पूर्वजन्माचे आजार जे आहेत ते तुम्हाला डिरेक्टली, कारण एक रील व्हायरल झाला होता म्हणजे कॅन्सरविषयी. सो त्या रीलमध्ये ना ते वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेले होते आणि ते रील्स एडिटेड असतात. त्यावेळी त्यांनी मी असं म्हटलं होतं की सप्रेस्ड अँगर जो आहे त्याचं कारण आहे असं म्हणून. पण लोक म्हणतात की लहान लहान मुलांना वगैरे कसं होतं, कसं कॅन्सर झाला त्यांच्यात तर एवढे भावना. ॲक्च्युली त्या पूर्ण पॉडकास्टमध्ये त्याचा आन्सर आहे, पण हे काय ते रील्सच बघितलंय. सो आय वॉन्ट टू क्लिअर इट व्हेरी क्लिअरली दॅट की जे आजार लहानपणा, म्हणजे जेव्हा मूल एकदम छोटा असतं ना, किती वर्षापर्यंत समजा, प्रॉब्ली यू कॅन से 8-9 वर्ष किंवा तसं काय एकदम लहान असतात त्यावेळी, ते आजार जे आहेत ना ते ते लास्ट जन्माचे होऊ शकतात. कुठलेही ज्या पद्धतीचा विचार तुमचा, सायकी तुमची होती त्यावेळी, मेंटॅलिटी तशी होती, तुमचे विचार जसे होते, त्या काइंड ऑफ अ डिसीज येणार. ओके, बिकॉज इट इज कंटिन्युईंग. कारण ते विचार तुम्ही एवढा टाईम घेतला आणि त्याचा तुम्ही काय ते कॉन्सिक्वेन्सेस फेस नाही केलं, तर इथे भेटणार तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस, ते डेफिनेट आहे. मग समजा कुठेतरी 20 वर्षाचा वगैरे काहीतरी प्रॉब्ली अराउंड 10 to 15-16 वगैरे असला तर तुमच्या पॅरेंट्सकडे तुमचे पॅरेंट्सचे विचार तसे असणार, अनुवंशिक पद्धत. हां, सो त्यासाठी तुमच्यावर पण येऊ शकतो. आणि मग प्रॉब्ली 28च्या युजली 40, पण आता ते मागे काहीतरी एक केस आलेली ज्याच्या 28 वर्षाचा मुलगा त्यांनी फोन केलेला मला आणि मला म्हणतोय की बाबा तुम्ही जे रीलमध्ये सांगितलं ते ऑथेंटिक आहे की नाही. अरे मी म्हटलं मी एवढ्या मोठ्या चॅनलवर बोलतोय, यूट्यूबवर बोलतोय, काहीच माझा अभ्यास असणार नाही की त्याच्यावर, असंच काही बोलणार का मी. सो ही वॉज लाईक अगेन मला विचारायला लागला मग तुझा काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला मला कॅन्सर आहे, 28 वर्षाचा मुलगा पोटात. मी हो, स्टमक कॅन्सर. मी म्हटलं एवढा कसला राग हे करून ठेवला आहेस मग. तो म्हणतो सर राग असं काही नाही. मग बोलता बोलता मग हळूहळू यायला, पहिले ही वॉज ट्राईंग टू डिनाय, मग बोलता बोलता बाहेर आलं. मला सरभोवतणीच्या गोष्टी घडतायत ना, दे आर नॉट डुईंग इट ॲज पर करेक्ट, म्हणजे असं हे प्रॉपर आहे, हे असं करत नाही, हे असं. मला राग येतो त्याचा. मग हाच तो स्वभाव ना, म्हटलं मी तू मला तुझ्या स्वभावाविषयी सांगितलं होतं का? नाही ना, पण कॉज जुळतंय ना. बरोबर. दॅन म्हणजे थोडक्यात तुम्ही असं पण म्हणतात की दाबलेला राग हा कॅन्सरशी कारणीभूत होता. इट इज ओनली रिझन. अनएक्सप्रेस्ड सप्रेस्ड अँगर फॉर अ प्रोलॉंग टाईम ओनली कॅन कॉज यू कॅन्सर. आता कुठे राग ठेवला आहे तो. जे मेडिकल दावे असतात की डेड सेल्स जनरेट होणं वगैरे याच्यामुळे जास्त कॅन्सर होतात. मग मेडिकलला तसंच म्हण ना, तो डेड जे एनर्जी बाहेर निघायची होती, डेड प्राणास किंवा डेड सेल्स बाहेर निघायचे होते, किंवा क्लॉगिंग ऑफ दॅट सप्रेस्ड राग कुठे तो ठेवलाय, त्याच्या जस्ट आधीची स्टेप ही. हां ओके.
तो तुझं ठेवतोस म्हणून मग ते नंतर ते तुझं पुढचं ना एनर्जीनंच सगळं काम होतं, म्हणजे सायकिकनंच सगळं काम होतं. मग ती तयारी आहे. फॉर युअर इन्फॉर्मेशन टू टेल यू, आपल्याला 40 किंवा 45च्या नंतरच काहीतरी फिजिकल आजार दिसत आहेत, बरोबर? म्हणजे ते त्यावेळी झालेत का? त्याची सुरुवात हळूहळू 40 वर्षापर्यंत. आता म्हणूया, फॉर एक्झाम्पल म्हणूया की आपण 9 वर्षापर्यंत आपण फ्रिक्वेन्सी आमची हाय असते, हे सगळं झालंच. त्याच्यानंतर जेव्हा बुद्धी येते त्यांना आपले काय विचार असतात ना, फ्रॉम दॅट एज प्रॉबब्ली 10, 11, 12 त्यापासनं जे सुरू होतं आहे ते इट ट्रॅव्हल्स फ्रॉम युअर ऑरा. जेवढा तुमचा ऑरा असेल ना, त्या ऑराच्या आतमध्ये तेव्हाच घुसलेले असतात ते आजार. पॅनट्रेट होऊन मग तुम्हाला माहीत आहे की ते लेयर्स ऑफ जे आहेत ते पॅनट्रेट होऊन मग जेव्हा तुमच्या फिजिकल बॉडीवर येणार त्यावेळी तुम्हाला दिसतंय त्यावेळी आला आणि तो आजच झाला आजार असं. पण असं नाही, त्याचं कारण ते आहे. ते कधीपासून होतं ते. म्हणजे भगवान बुद्धांनी, तर एक्झाम्पल मुद्दाम देतो मी इथे, की शोध घेतला होता ज्याने त्यांनी पहिल्यांदा सर्वात पहिले एखादा आजारी व्यक्ती बघितला होता, एक वृद्ध व्यक्ती बघितला होता, एक डेट व्यक्ती बघितला होता. तर त्यांनी मग हे सगळं बघून त्यांचं मन थोडंसं हे झालं, दुःखी झालं. आणि मग त्यांनी शोध घेतला की बाबा हे सगळं माणसाच्या इथूनच सुरू होतं. आणि मग त्यांनी ते शांत करणं, समाधानी असणं वगैरे बरेचसे त्यांचे नियम पुढे केले. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणतात की असे काही गंभीर आजार होऊ नये, त्याच्यासाठी हे शांत ठेवणं. हो, राईट डायरेक्शनने विचार करणं. आपले विचार पद्धती जी आहे ते राईट डायरेक्शनने व्हायला पाहिजे, रॉंग डायरेक्शन. मग आता कॅन्सरचं झालं, ठीक आहे, अजून असे कोणते आजार आहेत की जे होत आहेत तुमच्या दृष्टीने? सगळेच. मोर दॅन 95% ऑल डिसीजेस व्हॉट वी हॅव आर सायकोसोमॅटिक. कोणते? सगळेच. फक्त 5% किंवा 3 ते 5% वगळणारे जे आहेत म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत, ते असे होऊ शकतात की आता कुठेतरी पडलो आपण, पडल्यानंतर समजा एक वुंड झाला, सो वुंडचं इन्फेक्शन झालं आहे, त्या इन्फेक्शनला सुद्धा आपली सायकोलॉजीच जिम्मेदार आहे. पण ठीक आहे, इन्फेक्शन पडण्याच्या पाठीमागे पण जरा पडण्याच्या मागे पण सायकोलॉजी आहे. पण तरीसुद्धा आपण त्याला सेपरेट करूया आणि असं म्हणतो की बाबा ते जखमीमुळे ते डिसीज म्हणजे काय? डिसइज दोन शब्द आहेत. इज नसते ते डिसीज असं आहे ते. सो ती पण एक डिसीज झाला. तर मला माझ्या तो घाव आहे त्याला इन्फेक्शन आहे, तो पण डिसइज आहे. तसं म्हणून भरपूर आहे. म्हणजे जे कॅन्सर तर झालंच, मग फिमेल्सला वेगळे तऱ्हेचे सर्व्हिकल कॅन्सर्स वगैरे तसे होतात. दॅट इज बिकॉज ऑफ द सप्रेस्ड अँगर किंवा फॅमिनिझमवर तेवढा प्रेम नसावा. द डोंट ॲक्सेप्ट. मागे एक केस आली, म्हणजे एखादी स्त्रीला स्वतःला स्त्री म्हणून घेण्यासाठी नाही, असं असतं ना की बाबा भेदभाव असतो, मुलांवर जास्त प्रेम होतं, मुलींवर होत नाही, त्या कंडिशन्स असतात. किंवा मुलींना मेन्सुरेशन्स ज्या पाळ्या येतात तिथे पण असा प्रॉब्लेम असतो की तिथे पण आता समजा म्हणा की चतुर्थी आहे, सण परब आहे, जत्रा आहे, तिथं जायचं आहे असं पण याला जायला भेटत नाही. त्यावेळी तुझ्या मनात काय ट्रिगर होतं? पिरियड्समुळे जाता येत नाही, मग त्याच्यावर राग निघतो. होतं ना. पण ह्या विचारावर कधी आपण जास्त भर देत नाही, पण हे विचार राहतात कधीतरी आणि ते ट्रिगर करतात. मग त्याच्या काही विषय त्यांचे ते PCOD म्हणून लग्नानंतर PCODचा इश्यू सापडतो. मग खूप कन्सिविंगमध्ये इश्यूज येतात. आणि ते जे आहेत ना PCODचे वगैरे इश्यूज, ते नॉर्मली आपल्याच ट्रॅपमध्ये ट्रॅप होणं. म्हणजे पॅरेंट्सनं काहीतरी ह्यांना बंधनं घातली आहेत, सो त्या बंधनातून बाहेर पडता कुठल्या वेगळ्या ट्रॅपमध्ये पडला, काहीतरी आपल्याच विचारांचे ट्रॅप. सिस्ट्स आर ट्रॅप्स. करेक्ट. सो सिस्ट युजली आर ट्रॅप. सो PCODचा प्रॉब्लेम असतो. आता म्हणूया किडनी स्टोन वगैरे आहे, मुतखडा म्हणतो त्याला. ह्याचं मेन कारण काय माहिती आहे? हे व्यक्ती युजली किडिश काइंड. फॉर एक्झाम्पल म्हणूया बालबुद्धी म्हणतो. बालबुद्धी अशी नाही, जे हट्ट धरून बसतात, स्टबननेस जे किड्समध्ये असते किंवा ह्याच्यामध्ये स्टबननेस. नाही असंच व्हायला पाहिजे, नाही हे मलाच पाहिजे, हट्टीपणा, हे कसं, हे नाही माझंच, ते मी त्याला देणार नाही असं म्हणून. पण ते एका वयोगटापर्यंत ओके आहे. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण ॲडल्ट झालो की ते आपण सोडावं, कारण ते तसं नाही. पण थोड्यांचे ते राहतात, दॅट स्टबननेस, ते हट्टीपणा, ते बाळिश काइंड ऑफ ते विचार जे आहेत ना, असं नाही, ते असं तसं करून स्टोन्स. ओके.
पोटात राग धरून बसणं सुद्धा प्रॉब्लेम आहे. गॉल ब्लॅडर इश्यूज. लोकांना वाटतं की बाबा हा केवढा शांत आहे ना, हा कधीच कोणावर रागवत नाही, हा एवढा शांत आहे, असं सगळं म्हणजे कोणा कधी एकदम बेस्ट. पण हे जेवढे शांत आहेत ना लोक, तितकं तो आतमध्ये जो राग घट्ट भरून जो पोटात राग धरून बसतं म्हणा, पोटाच्या वरती गॉल ब्लॅडर. सो गॉल ब्लॅडर स्टोन्स येऊ शकतात तुम्हाला. थायरॉईडचा प्रॉब्लेम कशामुळे? यू आर अनएक्सप्रेसिव्ह. हे काय आहे इथे? एक्सप्रेशन, वोकल, बोलणं. जे बोलले नाही त्याला थायरॉईडचा इश्यू. म्हणजे यू आर नॉट एक्सप्रेसिव्ह. जे आतमध्ये गुदमरतंय तुम्हाला ते तुमचं थायरॉईड. हा घुसमट आहे. डोळ्यांचा आजार. पुढे घडतंय ते तुम्हाला बघवत नाही, तुम्हाला ॲक्सेप्ट होत नाही. यू हॅव टू ॲक्सेप्ट नो. दुनिया तुमच्यासारखीच चालणार आहे का? तू बनवलंयस ते, बनवणारा कोणी वेगळाच आहे. मग पाचही बोटं चांगले बरोबर नाहीत ना. बरोबर. सो वेगळे विचारच असतात. यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस थिंग्स ना. 2 गोष्टी आहेत भावा, सांगतो तुला. एक्सपेक्टेशन्स अँड ॲक्सेप्टन्स. हे 2 आहेत ना, एकदम भारी. ह्याच्यावर जर काम केलं ना तर कधीच तुला प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे नो डिसीज लाईफ इज. ॲक्सेप्ट करा वॉट एव्हर इज देअर. जे आहे ते आहे आणि ते आहे मी ॲक्सेप्ट करतो. आणि एक्सपेक्टेशन्स कुणा दुसऱ्याबरोबर जे अपेक्षा भंग व्हायची चान्सेस भरपूर असतात आणि मग दुःख यायचं, मग आपले आजार आपल्या सायकोलॉजीमध्ये. ओके. आणि जे आजार मधुमेहासारखे, समजा डायबिटीज म्हणतो, मग हे सहसा म्हणतात की अनुवंशिक, आईवडिलांना होता, जेनेटिक म्हणतो आपण, की आईवडिलांना होतं म्हणून आला. तर मग इथं तुम्ही कसं बघता की हे कोणत्या इमोशनमुळे होतात की जेनेटिकच आहेत? हे जे आहे ना डायबिटीजचा पहिला हे सांगतो मी काय, हे त्या जे विचार आहेत ते, ह्या माणसानं ना कधीच आपल्या लाईफमध्ये स्वीटनेस ऑफ लाईफ अनुभवली नाही. जगण्याचा गोडवा घेतलाच नाही. काही ना काहीतरी व्यापलं असतात त्याला. नाही हे नंतर बघू, ते करायचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. हसणं वरच्यावर मोकळं असणं नाही आहे. स्वीटनेस जी आपण अनुभवतो ना, ते अनुभव ह्याने घेतलेलेच नाही. त्याला हा एक झाला सायकोसोमॅटिक वे असं बघण्याचं. जेनेटिक जे म्हणतो हा तर मोठा एक टॉपिकच आहे. त्याच्यामध्ये एक पॉडकास्ट कव्हर होईल. नक्की करूया. जेनेटिक जो आहे तो युजली जो आहे त्या जे तुमच्या जनरेशन टू जनरेशन्स एक असतं ना, असं असतं की आजोबा डॉक्टर होते, मग त्याचा मुलगा डॉक्टर, त्याचा मुलगा डॉक्टर, माझ्या मुलांनी पण डॉक्टर असेल तर. एक ट्री आहे ना, तर त्या ट्रीमध्ये कित्येक लोक आहेत आणि त्या ट्रीचे सीड्सच आपण आहोत. बी त्या झाडाचीच आहोत. बरोबर. त्याला रोग असला तर इथे पण बी आहे ना, कुठेही जाऊ दे, तो रोग तिथे आहे, तो राहणार. तो रोग कसा आहे? हा इकडचा. ह्याला काय माहीत पण नाही ह्याच्याबरोबर काय होतं ते. बट इफ यू वॉन्ट टू कट दॅट DNA, यू कॅन. हाऊ? कसं? सेम जी भक्त प्रल्हादाची गोष्ट. एक तसा रिव्होल्युशनरी जर आला ना, तुझे 42 जनरेशन्सला मुक्ती मिळते. बरोबर. आणि पुढचे सगळे जनरेशन्स. फार सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. ही वॉज अ रिव्होल्युशनरी. बरोबर. असुरांच्या मध्ये एक देवताचा पूजणारा व्यक्ती जन्माला आहे. मग काय झालं मग त्याचं पूर्ण? त्यांना काय म्हणतात त्याला, हे मिळालं. हा, काय म्हणतात त्याला, ते मुक्ती मिळाली. त्याच्या फुल वंशाला, त्या पूर्ण वंशाला त्याच्या मुक्ती मिळाली. 42 जनरेशन्स त्याला मुक्ती मिळाली, कारण ते सीड आहे. आणि एखादा माणूस ना जो असा 42 जनरेशन्सला मुक्ती मिळवणारा जो येतो ना, त्याची हालत खूप खराब होते. इट्स नॉट सो इझी. यू हॅव टू फाईट विथ दोज ऑल विचार. ते त्यांचे तुझ्यावर जे परिणाम करतायत ना, ते विचारांवर भरपूर तुम्हाला फाईट बॅक करायचे आहे. म्हणजे कन्क्लूड करताना मी एक सिम्पल आपल्या अख्ख्या पॉडकास्ट एक कन्क्लुजनचं वाक्य असं थोडक्यात, की आपल्याला जे आजार होतात त्याच्यासाठी पूर्ण आपणच कारणीभूत आहोत. येस, पहिला पॉईंट. दुसरा, तुमच्या पास्ट कर्माबद्दल आता तुम्ही काही करू शकत नाही, पण आत्ता त्या कर्माचा विचार आणून आकाशिक रेकॉर्ड जर तुमच्यासारख्यांच्या गायडन्समध्ये जर कोणी केलं तर त्याला हे समजतं की आता काही नाही करायचं आहे. करेक्ट. तिसरा, की कोणताही आजार झाला
तर त्याच्यावर हा प्रश्न तर राहिला फक्त की कोणताही आजार झाला तर आकाशिक रेकॉर्डने त्याची हेल्प घेऊन थोडंसं मिनिमाइज किंवा नष्ट करता येईल का? ॲक्च्युली काय आहे, मी आय टेल यू आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन यू आस्क्ड. काय होतं की सगळ्यांना वाटतं की आकाशिक, आणि काही लोक असे सांगतात आय सिरियसली डोंट नो हे कसं करतायत ते. दिस इज नॉट पॉसिबल. जे प्रोटोकॉल्स आहेत ते प्रोटोकॉल्स आहेत. तिथे जाऊन ना आकाशिकमध्ये जाऊन तिथे आपण तुझा तो कॉर्ड कट करतो. अरे काय कॉर्ड कट करणार तुम्ही? चेंज नाही करू शकत. कसं करणार तुम्ही? जन्मांतरेची इश्यूज आहेत ते. त्याच्यात त्यावेळी काहीतरी रॉंग केलं होतं म्हणून काहीतरी धडे शिकायचे आहेत, काही लेसन्स शिकायचे आहेत म्हणून तो हा प्रवास आहे ना या जन्मांचा. इट इज ऑल द पार्ट आहे, तो सगळा प्रोसेसचा पार्ट आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही त्यांचं काहीतरी कट करून येणार आहे आणि यांचं भलं होणार आहे, तर कसं रे? तेच महाभारतचं एक्झाम्पल कशाला दिलं होतं की श्रीकृष्ण हे महाभारत ते वॉज इट पॉसिबल काय म्हणतात त्याला, एका झटक्यात ते महाभारत संपू शकले असते. बरोबर. हा, एक सुदर्शन चक्र बस सगळीकडे फिरवलं संपलं होतं. पण होऊ द्यायचं होतं. पण होऊ द्यायचं कारण एवढंच की प्रत्येक माणूस जो तो इन्व्हॉल्ड आहे ना त्याला कळायला पाहिजे की माझे एफर्ट्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. कर्म माझे डीड्स इम्पॉर्टंट आहे, माझे कर्म इम्पॉर्टंट आहे. मला जर ते बिघडवायचे असेल तर आणि मला सुधारायचे असेल तरीही माझा त्यामध्ये एफर्ट पाहिजे, काम पाहिजे, कृती पाहिजे. ॲक्शन इज मोर इम्पॉर्टंट. तो ॲक्शन तुम्ही आता कसं करू शकता? तुम्ही दुसऱ्यांच्या आकाशिकमध्ये तिथं जाऊन त्यांच्या कुठे तुम्ही कट करणार कसं? आणि लोकांना पण मी हे सांगू इच्छितो कारण हे सगळे ढोंगी आहेत, फ्रॉड आहे हे सगळं मॅटर. तसं होतच नाही. सजेशन सांगितलं तुम्ही लोकांना की कोणी चेंज नाही करू शकत. सांगू शकतो यू व्हॉट एव्हर कोणी करणारा असेल तर तुम्ही करा. तुम्ही करू शकता. PLR करतात, पास्ट लाईफ रिग्रेशन. तिथं जाऊन सगळं कळतं. पण तुम्हाला तिथे आहे का? तिथं पास्टमध्ये जाऊन तुम्ही करेक्ट करू शकता का? अरे बापरे. मग पुढच्या जन्मांचं काय? बरोबर, हे होऊ शकत नाही. ओके, इज कम्प्लिटली रॉंग. मग हा प्रश्न पडल्यानंतर खूप जणांना कदाचित तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तुमच्याकडे कसं अप्रोच करायचं, तुम्ही कसं अपॉइंटमेंट घेता वगैरे तुमची माहिती. हो, बघा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही जरा डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार. सो फी स्ट्रक्चरमध्ये मी सध्या काही बोलणार नाही कारण फी स्ट्रक्चर आपण ज्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट होईल ना त्यावेळी. सो व्हॉट्सॲपवर जो नंबर येईल त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज टाका तुम्ही आणि तुम्हाला काय बोलायचं असेल किंवा वॉट एव्हर काइंड ऑफ सेशन यू वॉन्ट टू डू. इट इज नॉट ओनली आकाशिक, मी प्राणिक हिलिंगचे पण करतो, टेलिपॅथिक कम्युनिकेशनचे पण करतो, सोल कम्युनिकेशन्स पण करतो. म्हणजे डिपार्टेड सोल्स जे गेले आहेत त्यांच्याशी पण यांचं संपर्क करायचा तसलं पण काम करतो. हो, तसं काम होतंय कारण काही आहेत केसेस ज्या केलेल्या आहेत आम्ही. आणि ते होतं कारण काय की युजली आय डोंट मी हे करत नाही, त्याला प्रोत्साहन देत नाही. बट समटाईम्स इट इज व्हेरी बॅडली रिक्वायर्ड टू देअर फॅमिली. ती तशी कंडिशन तशी असते एकदम. एका मुलीनं तर डायरेक्ट मला कॉल केला आणि मी सेशनमध्ये होतो, अक्षरशः रडायला लागले. माझा पॉडकास्ट बघितला बहुतेक तिने आणि रडून सांगत होती तिचा फियॉन्से लग्न होणारा नवरा ही कमिटेड सुसाईड. आणि बाई ती मुलगी जरा अप्रॉक्सिमेट 38-40ची आहेत आणि ती आता 2 वर्षात काहीतरी लग्न करणार होती आणि लॉंग टर्म 20 वर्षाचा रिलेशनशिप होता. आणि शी कुड नॉट ॲक्सेप्ट की हे मला न सांगता आणि काहीही नाही झालं आणि याने सुसाईड केला आहे असं म्हणून. आणि अक्षरशः शी वॉज क्राईंग. मी माझे सेशन्स बंद केले. आय सेड लाईक मला 5 मिनटं दे. हा सेशन क्लोज केला, तो एक सेशन, आणि मग तिला कॉल केला. तर ती रडून सांगत होती की असं आहे, मला एकदा तिच्याशी बोलायचं आहे, का असं बरं केलं असं म्हणून. सो दॅट वॉज म्हणजे मला वाटलं की त्यावेळी करायचं आहे म्हणून असं. अँड आफ्टर दॅट ते सेशन झाल्यानंतर मग मुलगी एकदम रडत होती ती. सो मी म्हटलं काय झालं सर, असं झालं आहे असं म्हणून सांगितलं. आणि एक त्यांचं सोनं होतं जे बँकमध्ये ठेवलं होतं, काहीतरी लोन काढलेला त्याच्यावरनं. सो त्याला भेटत नव्हतं ते. सो ट्रेस होत नव्हतं. सो मला म्हटलं ते विचारा त्यांना. सो विचारल्यानंतर मला ते बँकमध्येच दिसतं आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन एकटा मुलगा दिसतो आहे आणि त्याचं नाव काहीतरी अशोक काहीतरी आलं असं म्हणून. मी इन्फॉर्मेशन पास केली असं काहीतरी आहे म्हणून. आणि बँकमध्ये दिसतं आहे मला आणि ते बँकमध्ये तर नाही म्हणत आहेत.
मग यांच्याकडे कोणीतरी मेसेज आली आणि त्यानंतर परत मग दुसऱ्या आणखीन 4-5 दिवसांनी मला फोन करून सांगितलं, बहुतेक आठवड्यानंतर मला सांगते की सर तुम्ही सांगितलं होतं की बँकमध्ये दिसतंय ते बरोबर आहे, ते त्या बँकनं काढून त्या मुलाबरोबर त्याने दुसऱ्या बँकमध्ये कुठेतरी ठेवलेलं आहे असं म्हणून. आणि ते त्यांना ट्रेस अशोक तो, आणि त्याचं नाव अशोक नव्हतं, अभिषेक होतं. सो जे सिग्नल तुम्हाला मिळेल त्यानुसार थोडं हां, होतं ते एक्झॅक्टली कधी कधी येत नाही, कारण आपण पण दुसऱ्या कामा वगैरे असतो ना, सो व्याप वगैरे असतात. इथे काहीतरी एकदम यू शुड बी व्हेरी इन अ ट्रान्स पोझिशन. पण ते असं झालं. सो शी वॉज सॅटिस्फाईड. पण एक्झॅक्टली ना त्याची एक कुठली तरी त्यामधली वस्तू दागिना कोणी भेटत नव्हता, पण बाकीचे काहीतरी सापडले तिला असं काहीतरी. पण हँडओव्हर होत नव्हते, त्यामुळे ते काहीतरी तुमचं याचं आहे, कानूनी दावपेच आहे तो. हे जस्ट मला सांगायला कॉल केला होता तसं म्हणून ते पण करतो. सो व्हॉट्सॲपवर मेसेज टाका. कॉल युजली जरा बिझी असल्यामुळे सगळ्यांचे कॉल घेता येत नाही, पण डेफिनेटली सेशन बुक करा. सेशन बुक केल्यानंतर मग बघू की एक्झॅक्टली तुमचं काय रिक्वायरमेंट आहे, त्याच्या अकॉर्डिंगली पण आपण मग काम करू शकतो. आकाशिक जर निघाली तर आकाशिकच करायची, नाहीतर आपण टेलिपॅथिकनी काय किंवा आणखी कुठले काम. हे चांगलं चंदनजी, तुमच्याकडे कोणताही जरी आला तर त्याच्यानुसार तुमच्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे त्या अलग अलग गोष्टींचं. म्हणजे एकाच व्यक्तीकडे 4-5 गोष्टी असल्या ना तर मग कदाचित माणूस रिबाउंड होत नाही. हो, कारण काय माहीत आहे, इट इज नॉट, आता काय तुमच्यासमोर मी बसलो आहे, इट इज नॉट मी बसलेलो नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये तो सपोर्ट करतो आहे आपल्या सर्वांमध्येच. त्याच्यानंतर माझे गुरु जे आहेत, म्हणजे आता डॉक्टर क्लिफ साल्दानाविषयी मी सांगतो आहे, ते बोलत आहेत आता माझ्या थ्रू. माझे मेंटर मिस्टर वासुदेव चव्हाण आहेत, ते बोलत आहेत माझ्या थ्रू. आकाशिक रेकॉर्डच्या टीचर आहेत माझ्या, गुरुमा म्हणतो मी त्याला, डॉक्टर अपर्णा पालेकर, ते बोलत आहेत माझ्या थ्रू. टेलिपॅथिकचे शिक्षिका आहेत ज्यांना त्या या पुण्याच्याच आहेत इथे, इकडल्याच मिसेस शुभा भांबुरकर, त्या बोलत आहेत. इट इज नॉट ओनली मी हू इज टॉकिंग, त्यांचे संस्कार माझ्यात गेलेले आहेत म्हणून मी एवढा कॉन्फिडेंटली आणि असं काहीतरी बिंदास्त बोलतो आहे आणि कॉन्फिडेंटली बोलतो आहे. तसं आहे, आम्ही गुरुशिवाय कोणीही नाही आहोत आणि त्या परमेश्वराशिवाय कोणी नाही आहोत. यू हॅव टू फर्स्ट एक्सेप्ट दिस. ओके चंदनजी, हा टॉपिक खूप डार्क, डीप आणि एकदम वेगळ्याच डायमेन्शनमधला होता असं वाटलं मला, कारण मी बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आकाशिक रेकॉर्ड्स हा पण पॉईंट माझ्यासाठी खूप नवीन होता. तुम्ही ज्या पद्धतीने ईज करून सांगितलं ना ते की डिसीज नको व्हायला, तर हे ॲक्च्युली खूप महत्त्वाचं होतं. आणि माझे विचार मी कसे ठेवणार हेच ॲक्च्युली ह्या पॉडकास्टचा आउटकम आहे. लोकांनी, प्रेक्षकांनी हे स्वतः ॲनालायसिस करायचं की आता आपण आपली लाईफ इझी कशी करू शकतो, जेणेकरून आपल्याला गंभीर आजार पण होणार नाही. शिवाय चंदनजीसारखे आपल्याला मेंटॉर्स असतात की ज्यांच्या थ्रू आपल्याला अजून जाणून घ्यायचं असेल डीपमध्ये की एखाद्या प्रॉब्लेमचा रूट कॉज काय आहे किंवा हे माझा लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे तो मूळ काय आहे, तर नक्कीच तुम्ही त्यांना मदत करा. तुर्तास थांबूया, वेळेची मर्यादा आहे, परंतु पुन्हा एखादा दमदार एपिसोड घेऊन येऊ अशी अपेक्षा करतो. कमेंट नक्की करा. थँक्यू, कारण आम्ही असे विषय तुमच्यासमोर नेहमी आणण्याचा प्रयत्न करतोय. चंदनजी, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.